नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DMIS अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण इंडियन जिओग्राफीचा पुढचा चॅप्टर स्टडी करूया, तो म्हणजे डेमोग्राफी किंवा पॉप्युलेशन. राईट. लक्षात घ्या, हा चॅप्टर आपण दोन्ही अँगलने स्टडी करतोय, तो म्हणजे भारताचा भूगोल इंडियन जिओग्राफी आणि महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे महाराष्ट्राची जिओग्राफी. बरोबर. तर त्या दोघांसाठी हा कॉमन चॅप्टर असणार आहे, आपण त्यासाठी वेगळा चॅप्टर घेणार नाहीये. आणि हा चॅप्टर अजून एक गोष्ट म्हणजे ते म्हणजे आपला जो इकॉनॉमिक सब्जेक्ट आहे त्यासाठी पण हा कॉमन सब्जेक्ट आहे. तर ह्या तिन्ही सब्जेक्टसाठी आपण कॉमन हा चॅप्टर घेते. ठीक आहे. पुढची गोष्ट, आता आपण सुरुवात करूया आपल्या बेसिक गोष्टीपासून. तर आपण कुठलं चॅप्टर स्टडी करताना आपल्याला थोडंसं थेरॉटिकल कंटेक्स्ट बघावा लागतो. तर त्या सांगायला आपण पहिला तर थोडीशी थिअरी टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि याच्यावर प्रश्न विचारले जातात. असं नाही की क्वेश्चन विचारत नाही, तर याच्या प्रश्न विचारित लक्षात घ्या. आणि सध्या थेरॉटिकल क्वेश्चन वाढले त्याच्यावर. तर सुरुवात करूया आपण माल्थचा सिद्धांत. तुम्हाला माल्थस हा फेमस नाव ऐकलंच असेल कुठे ना कुठे. राईट. तर यांनी लक्षात घ्या, 1798 मध्ये एक बुक लिहिलं, त्याचं नाव होतं एसे ऑन प्रिन्सिपल्स ऑफ पॉप्युलेशन स्ट्रक्चर. बुकचे नाव आपण आजकाल विचारले जातं, त्यामुळे हे पाठ करून ठेवा. तर लक्षात घ्या, जगाची जी लोकसंख्या वाढते ती याचं समस्या म्हणून जगापुढे मांडणार हा पहिला लोकसंख्या शास्त्रज्ञ होता. ठीक आहे. त्या दृष्टीने त्याचं एक महत्व आहे वेगळं. आता त्यांनी सांगितले काही ते खूप जास्त महत्वाचं आहे. तो काय म्हटला की जगाची लोकसंख्या म्हणजे कुठल्याही जगाची किंवा कुठल्याही देशाची लोकसंख्या जी वाढते ही जॉमेट्रिक रेशो प्रोग्रेशनने वाढते. म्हणजे काय मराठीमध्ये तर भूमितीय गुणोत्तराने वाढते. म्हणजे कसं, हे बघा, 2, त्याच्यानंतर 4, नंतर 16, त्याच्यानंतर 16 चौर काय असेल ते असेल 16 चौर 232 असं. राईट. म्हणजे थोडक्यात आपण स्क्वेअर करतोय, 2 2 4, 4 चौक 16, 16 चौर काय असेल ते. आता मी तर माझा स्क्वेअर आहे चुकून, पण तुम्हाला जे सांगतो एक्झाम्पलसाठी. ठीक आहे. तर असं जॉमेट्रिक प्रोग्रेशन वाढते. पण त्या कम्पॅरिझनने अन्नधान्याची निर्मिती कशी होते, म्हणजे कम्पॅरिझन केलं तर ते असं होतं जनरली 1, 5, 10, 15, 20 असं आपलं अन्नधान्याचं उत्पादन वाढते. म्हणजे ज्या तुलनेत लोकसंख्या वाढते त्या तुलनेत तुमचं अन्नधान्याचं उत्पादन वाढते का, नाही, ते खूपच कमी प्रमाणात वाढते. ठीक आहे, असं त्याचं म्हणणं होतं. कोण तर माल्थस. ठीक आहे. तर हे सेंटेन्स पाठ करून ठेवा की लोकसंख्या कुठल्या प्रोग्रेशन वाढते, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. म्हणजे उड्या मारत, असं आपल्या गावठी भाषेत सांगायचं तर उड्या मारत चालते. म्हणजे बघा, 2, 4, 16, 232 काय असेल ते. आणि अन्नधान्य कसं आपलं नॉर्मल हळूहळू निवांत कार्यक्रम चालू आहे त्याचा. ठीक आहे. आता यांनी काय सांगितलं तर माल्थसचा ट्रॅप याचे कन्सेप्ट आहे. त्याचं काय म्हणणं होतं की कुठली लोकसंख्या भले ती किती वाढत असेल तर तिचं दरडोई उत्पन्न स्थिर राहतं. आता स्थिर का राहतं लक्षात घ्या. याचं कारण असं की तुमची पॉप्युलेशन काय होते ना, अशी जॉमेट्रिक प्रोग्रेशनने वाढते. त्याच्यामुळे भले तुमचं जीडीपी जरी किती वाढला तरी शेवटी तुझं पर कॅपिटा जीडीपी येतो तो कमीच येतो. राईट. म्हणजे तो काही ठराविक लिमिटच्या वाढत नाही. कारण का, एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. सपोज तुमच्या फॅमिलीचं इन्कम 100 रुपये. ठीक आहे. आणि सध्या तुमच्या फॅमिलीमध्ये सपोज 5 लोक राहतात, एक्झाम्पल. तर तुमच्या पर कॅपिटा किती झालं, 20 रुपये झालं. बरोबर. आता असा विचार करा की तुमचं फॅमिलीचं इन्कम 100 झालं 500 रुपये. पण पण झालं कसं लक्षात घ्या, तुमच्या फॅमिलीची संख्या पण तेवढी वाढली. म्हणजे कसं, तुमच्या फॅमिलीची संख्या झाली, तुमच्या फॅमिलीमध्ये झाले मेंबर जवळपास किती, 25 मेंबर झाले लक्षात घ्या. ठीक आहे. तुमच्या फॅमिलीचे मेंबर पहिले 5 होते, आता झाले 25. तर मला सांगा तुमचं पर कॅपिटल इन्कम किती येईल, तर 500 भागिले 25 म्हणजे पुन्हा 20 आलं लक्षात. तर तुमचं इन्कम तेवढंच राहतंय. बरोबर. म्हणजे काय झालं, या ठिकाणी तुमची पॉप्युलेशन वाढली. भले तुमचं इन्कम वाढलं असेल तर तुमची पॉप्युलेशन वाढल्यामुळे काय झालंय, तर तुमच्या फॅमिलीचं पर कॅपिटल इन्कम तेवढंच राहिलं. तेव्हा तुम्ही काय झाला, ट्रॅपमध्ये सापडलाय. बरोबर का. सॅच्युरेशन आलंय तुमच्या इन्कमला. तुमच्या ट्रॅपमध्ये सापडल्यामुळे तुम्हाला त्याच्या पुढे बाहेरच येता येत नाही. आणि याचं एकमेव कारण म्हणजे लक्षात घ्या, तर लोकसंख्या. तुमची लोकसंख्या एवढ्या स्पीडने वाढते की तुम्ही भले किती रिसोर्सेस निर्माण करताय, अन्नधान्य, नंतर जीडीपी वाढवताय, तरी तुमचं काय होतंय, शेवटी दरड उत्पन्न तेवढंच राहतंय आणि शेवटी तुम्ही ट्रॅपमध्ये सापडलाय. तुम्हाला त्यामधून बाहेर पडायचं असेल तर एक ऑप्शन म्हणजे लोकसंख्या कंट्रोल करणे. त्या माल्थसने असे भरपूर काही वेगवेगळे थेरॉटिकल गोष्टी सांगितलेल्या आहेत. डिटेलमध्ये जायची गरज नाही. सध्या एवढं लक्षात ठेवा. पण तुम्हाला एक जाता एक एक्स्ट्रा माहिती याच्यामध्ये सांगतो. त्यांनी 2 कंट्रोल सांगितले. एक आहे नैसर्गिक कंट्रोल आणि दुसरं सांगितले आर्टिफिशियल कंट्रोल. ठीक आहे. मॅनमेड कंट्रोल. तर असे 2 कंट्रोल सांगितले लोकसंख्या कंट्रोल करण्यासाठी. पुढची गोष्ट ते म्हणजे कार्ल मार्क्सचा लोकसंख्या सिद्धांत. आता कार्ल मार्क्सने काय केलं लक्षात घ्या, त्यांनी माल्थसवर टीका केली. माल्थसवर टीका कशी केली, आता कार्ल मार्क्सचं म्हणणं होतं, आता आपला कार्ल मार्क्स तुम्ही कुठे ना कुठे ऐकला असेल, तो काय होता, लेफ्टिस्ट होता. बरोबर. त्याचं म्हणणं होतं की जे भांडवलदार लोक असतात, कॅपिटलिस्ट लोक, राईट, हे कॅपिटलिस्ट लोक काय करतात,
तर कामगारांकडनं काम करून घेतात आणि त्यांची बार्गेनिंग पॉवर जास्त असते कोणाची, भांडवलदारांची. कारण का, यांच्याकडे कामगार भरपूर आहेत अवेलेबल, यांना गरज नाही पडत. ते काय करतात, आपल्या भाषेत सांगायचं तर माच करतात. म्हणजे काय, ते म्हणतात आम्ही तुम्हाला जेवढं पगार देऊ तेवढं तुम्हाला त्यात काम करावं लागेल. म्हणजे भांडवलदार या ठिकाणी काय करतात, मनमानी करतात आणि गरीब बिचारा जे लेबर असतात त्यांना त्याच्यात काम करावं लागतं. आता होतं कसं, सपोज एखादा लेबर असेल त्याचा जर डेली 100 रुपये भेटत असेल आणि त्याची फॅमिली जर सपोज 5 व्यक्तींची असेल, तर त्याला ते परवडणार आहे का, नाही. पण त्याला काय करावं लागतं, शेवटी काम करायला जावंच लागतं, त्याशिवाय त्याची फॅमिली चालणार नाही. म्हणजे त्याला फक्त डेली डेली त्याची उपजीविका भागेल एवढंच त्याला उत्पन्न भेटतंय. तर होतं काय, लक्षात घ्या, तो काय करतो, विचार करतो, माझ्याकडे आता सध्या 5 लोक आहेत, सपोज त्यापैकी सध्या 3च लोक काम करतात, तो विचार काय करणार, मी काय करतो, अजून काही लोक जन्माला, म्हणजे अजून काही मुलं जन्माला घालतो, ते काय होतील, पुढे जाऊन माझ्यासाठी काम करतील. मग अशा प्रकारे तो काय करतो, जन्म देत 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 मग त्यांची पॉप्युलेशन वाढत जाते. म्हणजे लेबरची पॉप्युलेशन, लक्षात घ्या, ही वाढत जाते. कशासाठी, तर कमावणार हात वाढवण्यासाठी. आपल्याकडे भारताकडे बघा पाठीमागे पॉप्युलेशन खूप मोठी, म्हणजे पॉप्युलेशन म्हणण्यापेक्षा एका जोडप्याला, लक्षात घ्या, 10-10, 15-15 मुलं बाळा असायची. तुम्ही ऐकलं असेल कधी तुमच्या आजोबांकडनं 10-15 जास्त असायची. ते कशामुळे व्हायचं, लक्षात घ्या, त्या काळी कसं व्हायचं ना, मुलं मुली किती जन्माला घातली नाही याचे जगायचे खूप कमी. कारण का, एकतर आजार पण होते, आपल्याकडे चांगले उपचार नव्हते, बरोबर, हे एक कारण होतं, जगत नव्हते. आणि हाताला काम करणारे काही त्यांना एक्स्ट्रा लोक पाहिजे होते, राईट. त्यांना जास्त काही असं वंश वाढवायचं ह्या गोष्टी तर आहेच, पण बाकीचं आजारपणामुळे ते मरून जायचे किंवा त्यांना काम करण्यासाठी लोक पाहिजे असायचे. ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे हे लेबर वगैरे काय करतात, लक्षात घ्या, त्या अँगल यांची पॉप्युलेशन वाढत जाते. आणि म्हणून कार्ल मार्क्सचं म्हणणं होतं की ही पॉप्युलेशन वाढण्यामागचं मेन कारण काय, तर ते म्हणजे संपत्तीचं इनइक्वल डिस्ट्रीब्युशन. म्हणजे काय, संपत्तीचं असमान वितरण. ठीक आहे. तर जर लोकसंख्येची समस्या सोडायची असेल तर तो म्हणलं की आपल्याला कम्युनिस्ट सोसायटी आणावं लागेल. कम्युनिस्ट सोसायटी म्हणजे काय, तर साम्यवादी सोसायटी. ह्या सोसायटीमध्ये कसं असेल की भांडवलदार आणि कारखानदार असं जे संपूर्ण समाजाचं वर्गीकरण आहे ते नष्ट होऊन जाईल आणि सगळे काय होतील, एकाच पातळीला येतील, बरोबर. जे काही तुमची वेगवेगळ्या कंपन्या वगैरे असतील, ज्या काही वेगवेगळे मोठमोठे कारखाने असतील, राईट, हे सगळे उद्योगधंदे, लक्षात घ्या, हे समाजाच्या ताब्यात येतील, ना की कुठल्या भांडवलदार, जसं की अंबानी अदानी जे काय असेल ते. म्हणजे हा जो डिफरन्स आहे ते नष्ट होऊन जाईल. ते म्हणजे तुमची कम्युनिस्ट सोसायटी असं त्याचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की जर लोकसंख्या कमी करायची असेल तर तुम्ही पहिल्यांदा काय करा, हा जो क्लासिफिकेशन आहे, कुठला कारखानदार वर्सेस कामगार, हे नष्ट करून टाका आणि कम्युनिस्ट सोसायटी आणा, साम्यवादी सोसायटी असं त्याचं आणायचं सोल्युशन होतं. हे झालं कार्ल मार्क्स सिद्धांत झालं. पहिलं आपण पाहिलं ते म्हणजे माल्थसचा सिद्धांत, दुसरा पहिला आपण कार्ल मार्क्सचा सिद्धांत. त्याच्यानंतर काही थिअरी आल्या ते म्हणजे डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी. म्हणजे काय, लोकसंख्या कशी संक्रमण होते, राईट. म्हणजे कसं, आपल्याला माहिती काही ठिकाणी जन्मदर जास्त असतो, काही ठिकाणी कमी असतो. मग त्यानुसार काय होणार, ती सायकल चालू राहणार. तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, वॉरेन एस थॉम्सन, राईट, वॉरेन एस थॉम्सन यांनी काय केलं, डेमोग्राफिक ट्रान्झिशन हा शब्द पहिल्यांदा 1929 मध्ये वापरला आणि पुढे जाऊन फ्रँक डब्ल्यू नॉटस्टीन, लक्षात घ्या, नॉटस्टाईन किंवा नॉटस्टीन यांनी 1945 मध्ये वापरला. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कोणी स्टडी केला त्याच्यावर, वॉरेन थॉम्सन, नंतर फ्रँक डब्ल्यू नॉटस्टीन यांनी 1945 मध्ये त्याच्यावर स्टडी केलेला आहे. आता ही थिअरी नेमकी काय, लक्षात घ्या, डेमोग्राफिक ट्रान्झिशन म्हणजे काय, तर जे काही तुमचे प्रजनन दर असतील किंवा मृत्यू दर असतील तर त्याच्यामध्ये कसं ट्रान्झिशन होते, जसं व्हेरिएशन होते त्यानुसार त्या सायकल आहेत. ठीक आहे. तर लक्षात घ्या, ही थिअरी सांगणारी म्हणजे डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी. आता जनरली लक्षात घ्या, डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरीमध्ये 3 टप्पे मानले जातात. पण आता वेगवेगळ्या सायंटिस्टने काय केलं, हे जे डेमोग्राफिक स्टडी करणारे सायंटिस्ट आहेत त्यांनी याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे सांगितले. लक्षात घ्या, कोणी 3 केलेत, कोणी 4 केलेत, कोणी 5 केलेत. ठीक आहे. तर जनरल 3 टप्पे करतात सिम्प्लिसिटीसाठी, पण सीपी ब्लॅकलर सारखे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी 5 टप्पे केलेत. आपण आता काय करूया, खाली हे सगळे टप्पे पाहूया. ते लक्षात बघा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5 असे 5 टप्पे आहेत, राईट. तर तुम्हाला कसं कम्पेअर करायचंय, तुम्हाला जन्मदर पाहायचा त्या ठिकाणी कसा आहे, मृत्यू दर कसा आहे, आणि त्यानुसार ह्या दोघांच्या ऍडजस्टमेंटवरून तुमचा लोकसंख्येचा दर कसा राहील हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता हे पाठ करायची गरज नाही, लक्षात घ्या, हे तुम्हाला हे खूप लॉजिकल गोष्टी आहेत, तर तुम्हाला मी समजावून सांगतो. आता बघा, पहिला टप्पा जो आहे ना, त्याच्यामध्ये कसं असतं ना, तुमची जो फर्टिलिटी किंवा जन्मदर असतो, लक्षात घ्या, तो खूप जास्त असतो, बरोबर का. म्हणजे एक स्त्री काय करते, खूप जास्त मुलांना जन्म घालते, राईट. आणि मृत्यू दर कसा असतो, हा पण जास्त असतो. म्हणजे सपोज 5 जन्माला आले तर 5
त्यांच्यामध्ये डेथ होणार आहे असं होतं ते. मग मला सांगा 5 - 5 काय झालं शेवटी 0, म्हणजे काय हे शेवटी कॉन्स्टंट झालं. मग त्या 5 चे 10 झाले, 10 लोक जन्माला आले, 10 लोक मरण पावले, राईट. पण शेवटी बेरीज किती झाली 0. म्हणजे काय झालं या ठिकाणी तुमच्या लोकसंख्या वाढीचा दर काय स्थिर आहे, बरोबर. वाटीत हे दोन्ही कॉन्स्टंट असल्यामुळे किंवा हे सेम असल्यामुळे. आणि आता मला सांगा हे असं असण्याचं कारण काय, म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर जास्त असण्याचं कारण काय. तर सिंपल गोष्ट लक्षात घ्या, जन्मदर कुठे जास्त असतो, ज्या ठिकाणी लोक चांगले शिकलेले नाही, म्हणजे काय निरक्षरता आहे, ज्या ठिकाणी बालविवाह झालेला आहे. कारण तिसरी सपोज त्या मुलीचं लग्न सपोज 18 वर्षाच्या आत होत असेल, मग तिला काय होतं जास्त कालावधी भेटतो कशासाठी, रिप्रोडक्शनसाठी. तर जास्त मुलं जन्माला घातली जातात, त्याच्यामुळं तुमची पॉप्युलेशनची ग्रोथ रेट जास्त असणार, बरोबर. किंवा पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे जन्मदर जास्त असणार, आपण टेक्निकल भाषेत बोलूया. जन्मदर जास्त असणार, निरक्षरता आहे म्हणजे त्यांना कळत नाही की किती आपण मेंटेन ठेवलं पाहिजे फॅमिली प्लॅनिंगनुसार. हे झालं जन्मदराच्या बाबतीत. त्याच्यानंतर अजून गोष्ट काय पुढची गोष्ट, तर फॅमिली प्लॅनिंगचा अभाव, म्हणजे त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नाही की आपल्याला किती मुलांची किंवा मुलींची जे काय असेल ते गरज आहे सध्या, म्हणजे फॅमिलीसाठी किती मुली मुली ठीक आहे, 1 2 जे काय असेल ते हम दो हमारे दो आपण काय म्हणतो ते, बरोबर तसा प्रकार. नंतर अजून काय होतं, हे झालं जन्मदराच्या बाबतीत की जन्मदर कशामुळे वाढतो. आता दुसरा फॅक्टर लक्षात घ्या, ते म्हणजे तुमचा मृत्यूदर कशामुळे वाढतो, राईट. तर ते म्हणजे पहिली गोष्ट रोगराई. कारण का तुमची फॅमिली म्हणजे सोसायटी बॅकवर्ड आहे. लक्षात घ्या, बॅकवर्ड म्हणजे काय, माग असलेली सोसायटी आहे, त्या ठिकाणी निरक्षरता आहे, त्यामुळं कळत नाही कुठल्या गोष्टी कुठचा उपचार घ्यायचा काय ते. दुसरी गोष्ट म्हणजे रोगराई भरपूर आहे, आजार भरपूर येतात, साथीचे आजार येतात, त्यांना चांगली ट्रीटमेंट भेटत नाही, म्हणजे वैद्यकीय सुविधा चांगल्या प्रकारे नाही. तुमची कंट्रीज माग असलेली त्याच्यामुळं तुमचं सरकार जास्त खर्च करत नाही. प्लस तुम्ही गरीब असल्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारचा आहार भेटत नाही. या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, तुमची डेथ रेट जास्त असते, बरोबर. त्यामुळे काय होतं, तुमचा बर्थ रेट पण जास्त, डेथ रेट पण जास्त, याच्यामुळे मग ओव्हरऑल तुमची पॉप्युलेशन स्थिर होऊन जाते, कळलं. तर हे झालं तुमची ओव्हरऑल कारण. आता याचे एक्झाम्पल बघा, लक्षात घ्या, सध्या कुठलाही कंट्री ह्या टप्प्यात नाही, ठीक आहे. म्हणजे हे पूर्वीच्या काळी होते जे कॉलोनियल कंट्री होतं ना, म्हणजे वसाहतीच्या काळामध्ये इंग्रजांनी किंवा बाकीचे कुठल्या सत्ताने राज्य केलं त्या ठिकाणी अशी अवस्था होती, लक्षात घ्या, कॉलोनियल कंट्रीज जे आहेत ते, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे आहे ते लक्षात घ्या, पुढचा टप्पा तो म्हणजे तुमचा दुसरा टप्पा, राईट. तो म्हणजे अर्ली एक्सपेंडिंग. पहिला आपण हायली स्टेशनरी म्हणजे काय, अतिशय स्थिर असणारा टप्पा. दुसरा आपण पाहूया ते म्हणजे अर्ली एक्सपांडिंग किंवा आरंभीच्या काळात विस्तारणारा जन्मदर, राईट. तर याच्यामध्ये कसं होतं लक्षात घ्या, जन्मदर तुमचा काय असतो, स्थिर असतो, ठीक आहे. जन्मदर स्थिर आहे, पण मृत्यूदरात घट होते, लक्षात घ्या, ठीक आहे. मृत्यूदरात घट होते, कशामुळे घट होते तुम्हाला कळून जाईल. आता हे बघा, तुमच्या जन्मदर कसा आहे, बऱ्यापैकी हायच आहे. कारण का, कारण तेच आहे, मगाची बालविवाह आहे, निरक्षरता आहे, कुटुंब नियोजन अभाव, हे सेम आहे. पण आता तुमचा मृत्यूदर लक्षात घ्या, तो काय झाला, कमी झाला. मृत्यूदर कमी कशामुळे झाला, त्याला कारण बेसिक लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे आधी सोसायटी आपली मागास होती, कंट्री मागासलेली होती. आता काय झालं, थोडीशी सोसायटी सुधारली, त्याच्यामुळे तुमच्या मेडिकल फॅसिलिटी सुधारल्या, तुमचा आहार विहार वगैरे सुधारला, बरोबर का. या गोष्टी झाल्यामुळे काय होतं, तुमचा डेथ रेट कमी होतो, बरोबर का. तुम्हाला चांगले उपचार भेटले, तुम्हाला खायला प्यायला चांगलं भेटलं, मृत्यूदर कमी होतो. आणि याच्यामुळे काय होतं लक्षात घ्या, तुमचा बर्थ रेट किती 5 आहे, पण तुम्हाला मग मी काय सांगितलं होतं, डेथ रेट 5 होता ना, तो आता काय मी सपोज याला 1 करतो, म्हणजे बघा 5 होता किती झालं 4, म्हणजे बघा तुमची पॉप्युलेशन 4 ने वाढली डायरेक्ट. मगाची किती 0 राहत होते, आता डायरेक्ट 4 ने वाढली. आता एक्झाम्पलसाठी सांगितलं बरं तुम्हाला मी, बरोबर. त्या ठिकाणी काय झालं, पॉप्युलेशनचा ग्रोथ रेट तुमचा तेवढाच आहे मागच्या सारखा, पण तुमच्या डेथ रेटची जी आहे लक्षात घ्या, तर डेथ रेट कमी झाल्यामुळे काय झालं, तुमचं पॉप्युलेशन एकदम अशी भरमसाठ वाढते. त्याला म्हणतात पॉप्युलेशन एक्सप्लोजन. म्हणजे काय, लोकसंख्येचा विस्फोट होतो, लक्षात घ्या, विस्फोट, बॉम्ब स्फोट कसा होतो तसा एक प्रकार, अचानक पॉप्युलेशन वाढणे तसा प्रकार होतो, त्याला लोकसंख्या विस्फोट असं म्हणलं जातं, पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हटलं जातं, ठीक आहे. तर हे झालं तुमचं. आता याची कारण तुम्हाला मी सांगितले. आता एक्झाम्पल बघा, कुठल्या कुठल्या कंट्रीमध्ये असं झालंय, तर काँगो आहे, बांगलादेश आहे, नायजर आहे, युगांडा आहे, बरोबर का. त्याचबरोबर भारतातील जे काही नॉर्थ मधले बिमारी राज्य जसं की युपी, बिहार या ठिकाणी लक्षात घ्या, ही सिच्युएशन आपल्याला सापडते. तर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतील की सध्या कुठलं राज्य ह्या टप्प्यात आहे, असं तुम्हाला विचारलं जाईल. लक्षात घ्या, नॉर्थ मधले युपी बिहार राज्य ह्या टप्प्यात सध्या आहेत. आणि आफ्रिकेमधले मागास कंट्री जसे की काँगो, नायजर, युगांडा आणि सध्या आशियामधला बांगलादेश, बरोबर. अशी त्या कंडिशन त्या ठिकाणी आहे. पुढचा टप्पा आहे तो म्हणजे लक्षात घ्या, लेट एक्सपांडिंग. लेट एक्सपांडिंग म्हणजे काय, नंतरच्या काळात विस्तारणार आहे. आता होतं काय लक्षात घ्या, पाठीमागचा जो टप्पा होता ना, दुसरा टप्पा, याच्यापेक्षा याच्यामध्ये थोडी जी बर्थ रेट असतो तो कमी होऊन जातो, लक्षात घ्या, राईट. थोडासा कमी होऊन जातो, म्हणजे एकदम 0 नाही होतो, थोडासा कमी होतो. दुसरी गोष्ट, तुमचा जो डेथ रेट असतो हा दुसऱ्या टप्प्यापेक्षा थोडासा कमी होतो, लक्षात घ्या. इथं दुसऱ्या टप्प्यापेक्षा थोडासा कमी होतो, राईट.
म्हणजे याच्यामुळे काय होतं, थोडासा आहे ना तुमचा ओव्हरऑल पॉप्युलेशनचा ग्रोथ रेट असतो ना तो पण कमी होतो, पण पॉप्युलेशन वाढत राहते. म्हणजे काय, आधी सपोज असं होत असेल, सपोज तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगितलं की पॉप्युलेशन कशी वाढत होती तुमची, 5, ठीक आहे, 5, 10, 15 अशी वाढत होती. आता कसं वाढत आहे ते लक्षात घ्या. आता वाढणार 5, 7, 9, 11 अशी वाढत आहे. म्हणजे काय, तुमची पॉप्युलेशन वाढत आहे, पण त्याचं काय झालंय, रेट कमी झालाय, लक्षात घ्या. ठीक आहे, कशामध्ये, पॉप्युलेशन ग्रोथ मध्ये मी तुम्हाला सांगतोय, ग्रोथ रेटमध्ये, बरोबर. आता याला कारण काय, तर तेच लक्षात घ्या. याच्यामध्ये सिंक्वेन्स इझी, एकदम लॉजिक लक्षात ठेवा. आधी तुमची सोसायटी कंट्री मागासलेली होती, हळूहळू आता काय झालंय, तुमची सोसायटी पण पुढारलेली होत चालली, फॅसिलिटी वाढत चालल्या, तेच लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये पाठ नाही करत. हे बघा, कुटुंब नियोजन म्हणजे काय, फॅमिली प्लॅनिंग विषयी तुमची जागरूकता वाढली, तुमची सोसायटी प्लस तुमची इकॉनॉमी काय झाली, प्रगत झाली, शिक्षण तुम्हाला मिळालं, आरोग्याची सुविधा मिळाल्या तुम्हाला. म्हणजे काय झालं, ओव्हरऑल तुमची लाईफस्टाईल सुधारली, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुधारला, सरकारचा खर्च वाढला. या सगळ्या गोष्टीमुळे तुमचं पॉप्युलेशन वाढते, पण त्याचा रेट कमी झाला, लक्षात घ्या. पुढचा तुमचा टप्पा होतो म्हणजे कमी बदल दर्शवणारा टप्पा म्हणजे लो स्टेशनरी. त्याच्यामध्ये काय होतं, लक्षात घ्या, मागच्या टप्प्यापेक्षा पॉप्युलेशन रेट कमी करायचा. हे बघा, आपण इथं काय सांगितलं, इथं खूप जास्त आहे, सॉरी, 1 मध्ये सगळ्यात जास्त आहे, 2 मध्ये तेवढाच राहिलाय, 3 मध्ये तो कमी गेलाय, 4 मध्ये तो पुन्हा कमी झालाय, बरोबर का. म्हणजे चौथ्या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यापेक्षा कमी करायचं, मागच्यापेक्षा कमी करायचं. बर्थ रेट झालं, आता पुढचं डेथ रेट लक्षात घ्या. मृत्यू जर अजून कमी झालाय, बरोबर, मागच्यापेक्षा तो अजून कमी करायचा, तिसऱ्यापेक्षा चौथ्यामध्ये कमी करायचा. आणि याचा परिणाम काय होतो, लक्षात घ्या, तुमची जी पॉप्युलेशनचा ग्रोथ रेट असतो तो होत असतो, म्हणजे काय, ते पॉझिटिव्ह असतो. पण त्याच्यामध्ये काय, लक्षात घ्या, तुमच्या लोकसंख्येच्या वृद्धी दरामध्ये अत्यल्प वाढ होते, राईट. म्हणजे मगाशी जे तुम्हाला सांगितलं मी, कसं होतं, 5, 7, 9 इथं सांगितलं होतं ना तिसऱ्या टप्प्यामध्ये, त्याचा अजून कमी होते. म्हणजे बघा, 5, 6, 7 असं एकदम ते हळूहळू वाढत चाललंय, जास्त वाढत नाही, ते एकदम कासवाच्या गतीने वाढत होते. आणि अशी कंडिशन म्हणजे लक्षात घ्या, अतिप्रगत अर्थव्यवस्था. या ठिकाणी एकदम उत्तम अशा सुविधा असतात, कशाच्या, कुटुंब नियोजनाच्या, हेल्थच्या, आरोग्याच्या, शिक्षणाचे, काय असेल ते. आणि सध्या अशा कुठल्या कंट्री त्याच्यामध्ये USA वगैरे आहेत. तर तुम्हाला पाठीमागे सांगून राहायचं गेलं, हा जो तुमचा तिसरा टप्पा होता, त्याच्यामध्ये कुठल्या कंट्रीत लक्षात घ्या, तर चायना, भारत. त्याच्यामध्ये काय होतं, लक्षात घ्या, सध्या आपल्याकडे पॉप्युलेशन वाढते, पण त्याचा ग्रोथ रेट कमी झालाय, बरोबर. आणि हा आपण चौथा टप्पा जो पाहतोय, त्याच्यामध्ये कुठल्या कंट्री आहेत, सगळ्या पुढे आलेल्या कंट्री, जसं की USA वगैरे सारख्या कंट्री आहेत, त्या ठिकाणी असा तुम्हाला तो टप्पा सापडतो, चौथा टप्पा, लक्षात घ्या. ठीक आहे, कसं लक्षात ठेवणार, असं लक्षात घ्या, अमेरिकामध्ये 4 शब्द आहेत ना, असं काहीतरी लक्षात ठेवा तुम्ही, त्याच्यावर 4 टप्पे झाले. नंतर तिसरा टप्पा लक्षात घ्या, भारतमध्ये किती आहेत, 3 टप्पे आहेत, बरोबर, 3 नाव आहेत भारत, असं तुम्ही काहीतरी करू शकता, बरोबर. आणि चीनचं कसं लक्षात ठेवा, चायनामध्ये पुन्हा 3 नाव आहेत, असा तिसरा टप्पा लक्षात ठेवू शकता. म्हणजे चायना, भारत, तिसरा टप्पा, अमेरिका चौथा टप्पा, असं तुम्ही करून लक्षात ठेवू शकता, जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर. पुढचा शेवटचा टप्पा तो म्हणजे शून्य वाढ दर्शवणारा टप्पा किंवा डिक्लाइनिंग टप्पा. याच्यामध्ये काय होतं, लक्षात घ्या, गाडी उलटी फिरते. म्हणजे काय, तुमचा जो बर्थ रेट असतो तो खूपच कमी होऊन जातो, कधी कधी मायनसमध्ये पण जातो. नंतर तुमचा डेथ रेट असतो तो ऑलरेडी खूप कमी झालेला असतो, राईट, कारण का आरोग्याच्या सुविधा भरपूर चांगल्या सुधारलेल्या आहेत. आणि लोकसंख्येमध्ये लक्षात घ्या, एवढी मायन्यूट होते, म्हणजे ते असं निग्लिजिबल वाटते, राईट. किंवा मग काही काही ठिकाणचं लोकसंख्येमध्ये घट पण सापडलेलं. म्हणजे काय, आधी पॉप्युलेशन 5 असेल ते आता 4.9 होईल, 4.7 होईल, असं ते कमी कमी होत जाते. तुम्ही म्हणाला असं कसं होतं, त्याला कारण पण तशी भरपूर, लक्षात घ्या. काही काही कंट्री, स्वीडन, फिनलंड, रशिया, या ठिकाणी काय होतं, लक्षात घ्या, ऑलरेडी कसं आहेत ना, सुविधा चांगल्या आहेत, त्यामुळे काय, त्याला मृत्यू दर कमी झालाय. आता तुम्ही म्हणाल की बर्थ रेट कमी कसं झालं, याचं आम्हाला एक्सप्लेनेशन द्या. तर लक्षात घ्या, या ठिकाणचे जे कंट्री आहेत, या ठिकाणचे जे थोडंसं आपण म्हणतो, हे वातावरण कसं आहे, फ्रीडम भरपूर असल्यामुळे काय असतं, त्यांना जबाबदारी नको असते, कशाची, लग्नानंतर जे मुलं बाळ असते त्यांना सांभाळण्याची. त्यामुळे ते काय करतात, शक्यतो सिंगल राहणं पसंत करतात, हा एक फॅक्टर. ठीक आहे, इन केस जरी लग्न झालं तरी त्यांच्यामध्ये कसं असतं, लक्षात घ्या, त्यांच्यामध्ये मुलं जन्माला घालणं हे त्यांना एक प्रकारचं एक ओझं वाटतं. म्हणजे काय, 9 महिने वाढवणं, राईट, त्या बऱ्याचशा गोष्टी हे करणं, त्यामुळे त्यांना एक प्रकारचं ओझं वाटतं. त्यामुळे लग्न होऊन पण त्यांना ते मुलं होऊन देत नाही, लक्षात घ्या, कारण का त्यांच्याकडे फॅमिली प्लॅनिंगचे चांगले चांगले मॉडर्न डिव्हाइसेस अवेलेबल असतात, राईट. त्याच्यामुळं ते शक्यतो मुलं जन्माला घालून देत नाही, राईट. आणि ते काय, त्याच्यामुळं ते एक फॅक्टर आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्यामध्ये डिवोर्सचं प्रमाण भरपूर आहे. आपल्याला माहिती आहे, तुम्ही ऐकलं असाल की युरोप वर्ग सारख्या ठिकाणी तिकडे डिवोर्सचं प्रमाण भरपूर आहे, त्यामुळे लग्न वगैरे टिकत नाही. तिकडे सिंगल राहणाऱ्या अविवाहिता मुली किंवा महिला भरपूर प्रमाण आहे त्यांचं, लक्षात घ्या. त्यामुळे सिंगल पॅरेंटचं प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे ते काय करतात, जे पहिल्यांदा आहेत तेच मुलं दत्तक घ्यायचा प्रयत्न करतात,
आणि तिकडं अजून एक फॅक्टर तुम्हाला एक्स्ट्रा फॅक्टर सांगतो, हा तुम्हाला सांगणार नाही, ते म्हणजे तिकडं लक्षात घ्या प्राण्यांचं खूप त्यांना लाड आहे. म्हणजे कसं आहे, त्यांच्याकडं मुलांपेक्षा प्राण्यांवर जास्त प्रेम करतात. ते तुम्ही पाहिलं असेल, कुत्रे मांजरे त्यांच्याकडे खूप प्रमाणात असतात, त्यामुळे त्यांना असं मुलाबाळांची जास्त गरज नाही पडत, राईट. आणि हे सगळे फॅक्टर असल्यामुळे, हे सगळे फॅक्टर क्युम्युलेशन झाल्यामुळे काय होतं, तिकडं ओव्हरऑल पॉप्युलेशन कमी आहे, राईट. आणि त्यामुळे थोडक्यात तिकडे घट सापडते. आपल्या भारतामध्ये जर असं कंडिशन जर तुम्हाला विचारते, लक्षात घ्या अशी कंडिशन पारशी समाजामध्ये आहे. पारसी समाजाचे पॉप्युलेशन कमी कमी होत चालले, लक्षात घ्या. कारण का, हे पारसी लोक आहेत, लक्षात घ्या, हे खूप श्रीमंत आहेत. खूप म्हणजे खूप, एकाकडं हजार हजार कोटीची प्रॉपर्टी आहे. तुम्ही तुमचे कोणी मित्र असेल तर विचारून घ्या. आणि त्या समाजामध्ये लक्षात घ्या कशी सिस्टीम आहे ना, त्यांच्यामध्ये इंटर कास्ट आणि इंटर रिलिजन लग्नच करत नाही, लक्षात घ्या. त्यांच्यामध्ये खूप कट्टर लोक असतात, त्यांच्याकडे इंटर रिलिजन लग्न करत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे मुलं जन्माला घालायचं प्रमाण कमी आहे. म्हणजे एकतर लग्न ऑलरेडी खूप लेट होतं त्यांच्याकडे, 30-40 लग्न करत नाही कोणी, मुलं जन्माला घालायचं प्रमाण कमी, आणि त्याच्यामुळे पारशीची पॉप्युलेशन कमी होते. म्हणून गव्हर्नमेंटने एक त्यासाठी एक स्कीम पण आणली होती, तुम्हाला माहिती असेल, जिओ पारसी नावाची. जिओ पारसी म्हणजे जे काय असेल तुम्हाला माहिती, जिओ पारसी नावाची स्कीम आणली होती त्याची पॉप्युलेशन वाढवण्यासाठी, बरोबर. तर असा प्रकार आहे. आता हे तुम्हाला एक्झाम्पल कुठं सापडणार नाही पारशीचं, जसं इंडियाचा कंटेक्स आला म्हणून मी तुम्हाला सांगितलं की त्यांचे पॉप्युलेशन कमी होत चालले म्हणून गव्हर्नमेंटने स्कीम आणलेली आहे. तर असे टोटल 5 टप्पे लक्षात घ्या, याच्यामध्ये पाठ करू नका, तुम्हाला फक्त लॉजिकली लक्ष ठेवायचे की खेळ कशावर पूर्ण, लक्षात घ्या सगळ्यात जन्मदर आणि मृत्यूदर याच्यावर खेळ. तुम्ही याला ऍडजस्ट करायचं, त्यानुसार तुमचा लोकसंख्येचा वाढीचा दर ठरणार, बरोबर. आता असे 5 टप्पे आहेत आणि याचे सगळे जे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल लक्षात ठेवा. पहिल्या टप्प्यामध्ये कुणीच नाही आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये सगळे मागासलेले कंट्री आहेत, पहिल्या टप्प्यामध्ये कोण नाही, दुसऱ्या टप्प्यामध्ये मागासलेले कंट्री आहेत, तिसऱ्या टप्प्यामध्ये डेव्हलपिंग कंट्री आहेत जसे की इंडिया, चायना, चौथ्या टप्प्यामध्ये डेव्हलप कंट्री आहेत, आणि पुढच्या याच्यामध्ये एकदम अति डेव्हलप म्हणजे आपल्याला माहिती आहे स्वीडन, फिनलंड बघा, यांचं एचडीआय इंडेक्स कायम टॉपवर असतात, एचडीआय मध्ये कायम टॉप करतात त्या कंट्री, स्वीडन, फिनलंड सारख्या कंट्री. अशा कंट्री तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये घ्यायच्या आहेत, बरोबर. असे टोटल 5 टप्पे झाले. पुढचं आपण पाहूया ते म्हणजे भारतातील लोकसंख्या वाढीचे टप्पे, ठीक आहे. तर भारतातील लोकसंख्या वाढीच्या टप्प्यावर क्वेश्चन काय विचारला जातो, तर पहिला टप्पा तो म्हणजे 1891 ते 1921. तर लक्षात घ्या ह्या टप्प्यामध्ये लोकसंख्या स्थिर राहिली होती. तर स्थिर राहिली त्याला पण काही कारण आहेत. तर लक्षात घ्या लोकसंख्या फक्त 1.5 कोटीने वाढली. विचार करा, भारत एवढा त्याच काळी म्हणजे मोठा देश असून पण भारताची लोकसंख्या फक्त 1.5 कोटीने वाढली. त्याला कारण काय होती तर आपण ती पुढे पाहूयात. तर 1911 साली लक्षात घ्या लोकसंख्या किती होती, 25.2 कोटी होती ती, बरोबर. ती झाली लक्षात घ्या 0.07 कोटीने कमी झाली, आणि ती होऊन किती झाली 25.13 कोटी झाली, म्हणजे -0.31% ग्रोथ झाली, ठीक आहे. कधी 1911 पासून 21 पर्यंत ग्रोथ रेट काय झाला, मायनस झाला, किती -0.31%. पॉप्युलेशन किती कमी झाली, 0.07 ती कमी झाली, राईट. आणि याच्यामुळे काय होतं लक्षात घ्या, तुमचं 1921 हे जे वर्ष आहे त्याला विभाजक वर्ष म्हटलं जातं, राईट. इयर ऑफ ग्रेट डिवाइड, राईट. त्याला इयर ऑफ डिवाइड असं म्हटलं जातं, इयर ऑफ ग्रेट डिवाइड 1921. लक्षात घ्या पाठ करून त्याच्यावर प्रश्न विचारलाय. याला कारण काय, तर जन्मदर मृत्यूदर समान होता. आता तुम्हाला असं कसं, तर लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे 1911 ते 1921च्या काळामध्ये भरपूर काही भारतामध्ये घटना झाल्या. जसं की पहिली गोष्ट म्हणजे भारतामध्ये बरेचसे जे सोल्जर वगैरे आहेत हे कशामध्ये वर्ल्ड वॉर मध्ये सामील झाले, बरोबर का. पहिलं जे महायुद्ध झालं त्याच्यामध्ये सामील झाले, याच्यामध्ये बऱ्याच लोकांची डेथ झाली. दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं, बऱ्याच ठिकाणी दुष्काळ आला, त्याच्यानंतर रोगराई आली. तुम्हाला माहित असेल एक रोगराई आली, एक पाठीमागे डिसीज चर्चेमध्ये होता, तुम्हाला माहित असेल. त्याच्यामध्ये भरपूर लोकांची डेथ झाली जगामध्ये, त्याच्यामध्ये भारतामध्ये पण त्याची डेथ झाली, बरोबर. जसं भारतामध्ये कोविड आलता ना तसं त्या काळी एक रोग आलता, तुम्ही नेटवर सर्च करू शकता, तुमच्या होमवर्क असेल तो. दुष्काळ वगैरे आलता. त्याच्यानंतर काय होतं, दंगली वगैरे व्हायच्या, जातीय दंगली व्हायच्या, धर्मीय दंगली व्हायच्या, प्लस इंग्रज काय करायचे, अत्याचार करायचे भारतीयांवर. या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून काय झाला लक्षात घ्या, तर भारताची जी पॉप्युलेशन आहे ती या ठिकाणी मायनसमध्ये गेली ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये. आणि 1891 ते 21 हा कालावधीमध्ये मग स्थिर झाली. आला लक्षात, म्हणजे 91 ते 11 जा आहे 1800, हे बघा 1891 तर 2011 मध्ये ती वाढली, पण 11 ते 21 काय झाली, ती कमी झाली. याच्यामुळे ओव्हरऑल जी आपण म्हणतो ना याचा ऍव्हरेज तो काय झाला, कॉन्स्टंट राहिला, बरोबर का, तो स्थिर राहिला. आणि म्हणून मग लक्षात घ्या इथं स्थिर राहिला असा तो प्रकार आहे. तुम्हाला लक्षात काय ठेवायचे, तो इयर ऑफ ग्रेट डिवाइड कुठला, 1921. पुढचं ते म्हणजे तुमचा 21 ते 51. तर 21 ते 51 लक्षात घ्यायच्यामध्ये पण तुमची लोकसंख्या ओव्हरऑल स्थिर राहिली. याचं कारण काय, तर जन्मदरात वाढ झाली, मृत्यूदरात बऱ्यापैकी घट झाली. म्हणजे काय एवढी काय पॉप्युलेशन वाढलेली नाहीये, ती बऱ्यापैकी स्थिरच होती, ठीक आहे. लोकसंख्या वाढीचा दर जे काय असेल ते लोकसंख्येचा वाढीचा दर सांगतोय आपण, बऱ्यापैकी स्थिर होता, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे ते लक्षात घ्या की 1951 ते 81, 51 ते 81
51-81 मध्ये काय झालंय, हा आपल्यासाठी महत्वाचा आहे. याच्यामध्ये काय झालं, आपला झाला लोकसंख्याचा विस्फोट म्हणजे काय, पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालं, लक्षात घ्या. आता हे कशामुळे झालं, आपल्याला माहिती की 1947 मध्ये काय झालं, स्वतंत्र झालो. त्याच्यानंतर आपण चांगल्या चांगल्या स्कीम लागू केल्या, भारत सरकारने पंचवार्षिक योजना आणल्या, राईट, बरोबर का. आरोग्याच्या सुविधा सुधारल्या, कुटुंब नियोजनाच्या सुविधा सुधारल्या, लोकांचा आहार सुधारला, शैक्षणिक सुविधा सुधारल्या. या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं, हा 30 वर्षाचा कालावधी ना, प्लस याच्यामध्ये हरित क्रांती पण ऍड करून घ्या. या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं, तुमचा जन्मदर हा ना मृत्यूदरापेक्षा खूप जास्त होता. म्हणजे काय, तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या भेटल्यामुळे जन्मदर खूप जास्त वाढला, पण मृत्यूदर काय झाला, खूप कमी झाला. आणि हा गॅप तयार झाल्यामुळे लक्षात घ्या, आपलं पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढली. त्याला म्हणतात लोकसंख्या विस्फोट. हे पाठ करून ठेवा, 51-81, 30 वर्षाचा कालावधी. पुढचं, आता 81 नंतर काय झालं, लक्षात घ्या, आपली पॉप्युलेशन वाढते, पण ते रेट काय झाला, लक्षात घ्या, कमी झाला. रेट काय झालाय, हा कमी झालाय, बरोबर का. म्हणजे पहिले कसं होतं, इथं विस्फोटाच्या काळामध्ये तो असा वाढला, 5, 10, 15 एक्झाम्पल द्यायचं झालं तर. आता तो कसा वाढतोय, आता तो वाढतोय पण तो हळू वाढतोय, म्हणजे 5, 7, 9, 11, तो असा हळू वाढतोय. म्हणजे अतिवाढीची भीती घालवली. म्हणजे काय, तुमचा तुमचा पॉझिटिव्ह मध्येच आहे, आपण पॉप्युलेशन आपली प्लस मध्येच आहे. आपल्याला माहिती आहे 2011 सालची जी जनगणना होती, त्याच्यामध्ये आपली पॉप्युलेशन किती होती, 121 कोटी होते, बरोबर. आणि आता आपण माहिती, आपण चॅनल पाठीमागे टाकले 2023 मध्ये, सध्या भारताची पॉप्युलेशन जवळपास 142 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे बघा, 121 पासून 142 कोटी झाली तिची तशी पण, बरोबर. म्हणजे पॉप्युलेशन वाढते, ती प्लस मध्येच आहे, पण त्याचा जो रेट आहे, लक्षात घ्या, रेट तो कमी झालाय, बरोबर. म्हणजे पहिले जे असे उड्या मारत चालायची 5, 10, 15, त्याच्या हळूहळू वाढते आता 5, 7, 9, म्हणजे प्लस मध्येच, लक्षात घ्या, राईट. हे असं ओव्हरऑल तुमचं जर्नी आहे. हे झालं भारताच्या बाबतीत. हे थोडंसं कन्सेप्च्युअल होतं, ठीक आहे. आता आपण पुढे पाहूया, म्हणजे भारतामध्ये लोकसंख्या विस्फोट का झाला, याची कारण एमपीसीने प्रश्न विचारला होता प्रिलिम मध्ये. तर हे सगळे ऑप्शन आपण घेतले, लक्षात घ्या. निरक्षरता आहे भारतामध्ये, बरोबर, हे पाठ करून ठेवा. विवाहाची सार्वत्रिकता, लक्षात घ्या, बरेच लोक याच्यामध्ये चुकले होते, गणले होते. याचं कारण तुम्हाला सांगतो, हे काही काही ऑप्शन थोडेसे वेगळे होते, थोडेसे ऑड होते. आता विवाहाची सार्वत्रिकता म्हणजे काय, युनिव्हर्सल मॅरेज. आता तुम्ही म्हणाल की भारतामध्ये सगळेच लोक लग्न थोडेच करतात, काही काही अविवाहित पण राहतात. तर लक्षात घ्या, हा क्वेश्चन जेनेरिक क्वेश्चन होता, हा जेनेरिक ऑप्शन होता की विवाहाची सार्वत्रिकता. कारण का, भारतामध्ये ट्रेंड कसा असतो, मुलगी 18 वर्ष झाली, मुलगा 1 वर्ष झाला की आपले आई वडील, आपले नातेवाईक आपल्या मागे लागतात की आता लग्न करायचंय, कधीपर्यंत शिकणार. आणि इथं स्पर्धा परीक्षेच्या मुलांना हे खूपच जवळून अनुभव असेल की थोडं वय वाढलं की आपले फॅमिलीवाले आपल्याकडे टॉन मारतात की कधी लग्न करणार, तुम्हाला कधी नोकरी लागणार. म्हणजे काय, आपल्याकडे विवाहाची सार्वत्रिकता आहे. म्हणजे काय, तुम्ही भले आयुष्यामध्ये जॉबला नका लागू, पण तुम्हाला तुमचं लग्न झालं पाहिजे, असा भारतामध्ये एक प्रकारचा ट्रेंड आहे. तो ऑप्शन खूप महत्वाचा होता आणि या ठिकाणी बरेच लोक चुकले होते. पुढची गोष्ट म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती. आता तुम्ही म्हणाल की याचा असा काय उपयोग होतो एकत्र कुटुंब पद्धतीचा. लक्षात घ्या, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कसं असतं ना, की एक कोणतरी हेड ऑफ द फॅमिली असतो, प्लस जे वडीलधारी व्यक्ती असतात त्यांचं एक बर्डन असतं की तुमचं लग्न झालं की तुम्हाला आता पोरं बाळा जन्माला घालायचे, बरोबर का. तुमच्यावर फोर्स होतो की कधी गुड न्यूज देणार, कधी गुड न्यूज देणार, असं करून ते तुम्हाला फोर्स करतात मुलं बाळा जन्माला घालण्यासाठी. प्लस तुमची एकत्र फॅमिली असल्यामुळे काय होतं, तुम्हाला कामधाम करण्यासाठी, उपजीविका करण्यासाठी एक्स्ट्रा लोक लागतायत, बरोबर का. म्हणजे आज तुम्ही याला लेबर समजू शकता. आणि ते एक प्रकारे त्यांच्या हाताला एक काम करण्यासाठी एक एक्स्ट्रा लोक भेटतात. हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे काय होतं, तुमची पॉप्युलेशन वाढून जाते. पुढची गोष्ट, लग्नाची वेळी कमी असणार वय. आपल्याला माहिती आहे, जरी ऑफिशियल आपला 18 आणि 21 असलं तरी भारतामध्ये बालविवाह मोठ्या प्रमाणात होतो. आपल्याला माहिती आहे, बिहार, राजस्थान, युपी, मध्य प्रदेश या ठिकाणी भारतामध्ये 18च्या खालीच काय होती, त्यांचं लग्न होतं. नंतर धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा, म्हणजे की मुलांना जन्माला घातलंच पाहिजे, किंवा एकपेक्षा जास्त काय काय समाजामध्ये आपल्याला माहिती आहे एकपेक्षा जास्त बायकांबरोबर लग्न केलं जातं, ठीक आहे. अशा धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा ज्या आहेत त्या भारतामध्ये असल्यामुळे भारतामध्ये लोकसंख्या विस्फोट झालेला आहे. तर हे तुम्हाला मी ओव्हरऑल सगळी कारणं सांगितलेली आहेत, काय भारतामुळे कशामुळे लोकसंख्या वाढते ते. नंतर जगाची लोकसंख्याचा वाढ, लक्षात घ्या. आता वेगवेगळे टप्पे आहेत की जगाची लोकसंख्या कशी कशी वाढली. तर लक्षात घ्या, 1804 ह्या साली जगाची लोकसंख्या किती होती, तर 1 अब्ज होती. किती होती, 1 अब्ज होतं, लक्षात घ्या, ठीक आहे. नंतर 1927 साली ती किती झाली, 2 अब्ज झाली. 60 साली किती झाली, 3 अब्ज झाली. 74ला 4 अब्ज झाली. नंतर 11 जुलै 1987 ही डेट पाठ करून ठेवा, 5 अब्ज झाली. 12 ऑक्टोबर 1999ला 6 अब्ज झाली. 31 ऑक्टोबर 2011ला 7 अब्ज झाली. आणि 15 नोव्हेंबर 2022ला 8 अब्ज झाली. हे सगळ्या डेट पाठ करा. त्यातल्या तुम्हाला ही डेट पाठच पाहिजे, 11 जुलै 1987. कारण का, तर लक्षात घ्या, ह्या डेटला 5 अब्ज झाली, म्हणून 1989 पासून आपण काय केलंय, तो दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो, ठीक आहे, राईट. तर हे कसं लक्षात ठेवणार, 11 जुलै लक्षात घ्या, ही नवरा आणि बायको असं लक्षात द्या.
आणि यांचं 2 मुलं आहेत, हम दो हमारे दो, राईट. हम दो आणि आमचे हमारे दो, असं तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, राईट. तर 11 जुलै 1987 ला 5 अब्ज जगाची पॉप्युलेशन झालेली आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये किती फास्टमध्ये पॉप्युलेशन वाढत गेली. हे बघा 1 वरून 2 अब्ज व्हायला जवळपास त्यांनी 1 पेक्षा जास्त वर्षाचा कालावधी घेतला. म्हणजे जवळपास 1.25 वर्ष लागलेत 1 अब्जाने वाढायला. पण तीच पॉप्युलेशन 1 अब्जाने वाढायला, तेवढ्याच अमाऊंटने वाढायला किती कमी वर्ष लागले बघा. म्हणजे 60 वजा 27 जर आपण केले तर ते अराउंड किती होतं बघा, जवळपास ते होतं 33. म्हणजे 33 वर्ष लागले फक्त. नंतर अजून एकने वाढायला किती वर्ष लागला, फक्त 14 वर्ष लागलेत. पुढे अजून वाढायला किती लागलेत, 6 आणि 7 फक्त 13 वर्ष लागलेत, राईट. म्हणजे बघा ही जी संख्या आहे ना, नंबर आहे ना, ते कमी कमी होत गेलाय तुमचे पॉप्युलेशन वाढायचा. आणि त्याच्यामुळे काय झालं, पॉप्युलेशन जगाची खूप असे फास्टमध्ये वाढत आहे. ठीक आहे, त्याचा रेट कमी झालाय सध्या, पण ते वाढतच आहे. ठीक आहे, तर तुम्हाला असं विचारलं की 8 अब्ज कधी झाले लेटेस्ट वालं, तर लक्षात घ्या 15 नोव्हेंबर 2022. ठीक आहे, आणि हे तर तुम्हाला पाठायचं पाहिजे 11 जुलै 1987. पुढचं ते म्हणजे लक्षात घ्या भारताच्या लोकसंख्येबाबत आपण थोडीशी आता चर्चा करूया. ते म्हणजे भारताच्या लोकसंख्येबाबतीत विशेष काय. तर लक्षात घ्या भारताची जनगणनेची सुरुवात कधी झाली, तर ती लक्षात घ्या 1872 मध्ये मिळवणी चालू केली ती, आणि 1881 मध्ये रिपणी चालू केली ती. सायंटिफिकली रिपणी चालू केली, आणि स्टार्टिंगला जी अशी वरच्यावर चालू केली आपण म्हणू शकतो ते म्हणजे मिळवणी 1872 ला चालू केली, राईट. तर मिओ आणि रिपन दोन्ही लक्षात घ्या, 72 आणि 81, मिओ आणि रिपन. ठीक आहे, तुम्ही असं लक्षात घ्या मेरी, राईट. आता प्रत्येक जनगणना आपल्याला माहिती आहे दर 10 वर्षांनी होते, आणि त्यासाठी आपण काय केलं, एक स्टॅट्युटरी कायदा तयार केला, आणि त्याला आपण एक वैधानिक आधार दिलेला आहे. तर सेन्सस ऍक्ट 1948 नुसार आपण त्याला वैधानिक आधार दिलेला आहे. आता आपण काय करूया, 2011ची जनगणनेच्या बाबतीत थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन पाहूया. तर लक्षात घ्या ही स्वातंत्र्यानंतरची 7वी जनगणना होती, आणि एकूण जर म्हटलं तर 15वी जनगणना होती. ठीक आहे, लक्षात आलीच बघा, स्वातंत्र्यानंतरची 7 आणि एकूणपैकी 15. याच्या जनगणनेचे आयुक्त कोण होते, तर सी चंद्रमौळी हे त्यांचं नाव आहे. त्याच्यानंतर याचं घोषवाक्य काय होतं हे पण पाठ करून ठेवा, आवर सेन्सस आवर फ्युचर, आपली गणना आपले भविष्य, असं त्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो. नंतर ह्या 11च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे, तर लक्षात घ्या 121 कोटी. ठीक आहे, 8,54,977 हा आकडा पाठ करून ठेवा. ठीक आहे, 121,08,54,977, 121,08,54,977. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे 2021ची जनगणना अजून सुरू नाही झालेली, कारण का मध्ये कोविड वगैरे आला, मध्ये इलेक्शन वगैरे झाले, त्याच्यामुळे ते पोस्टपोन झाले बऱ्यापैकी. तर याच्या आयुक्त कोण आहेत, विवेक जोशी लक्षात घ्या. मागचे कोण होते, सी चंद्रमौळी, असं कम्पेअर करा. नंतर ही स्वातंत्र्यानंतरची किती आहे, 8वी आहे, आणि इकडं एकूण 16वी आहे. ठीक आहे, इकडे 7 आणि 15 होतं, इकडे 8 आणि 16 करा, बघा लक्षात आली, 8 1 8 8 2 16. नंतर याच्या जनगणनेचं घोषवाक्य काय, आजची जनगणना उद्याचा विकास. मागचे कसं होतं, आवर सेन्सस आवर फ्युचर होतं, आता काय आजची जनगणना उद्याचा विकास, राईट. नंतर याचं थीम काय लक्षात घ्या, लोकसहभागातून लोककल्याणाकडे, राईट. लोकसहभागातून लोककल्याणाकडे. नंतर ही जी आपली जनगणना होणार ती पूर्णपणे पेपरलेस होणार, लक्षात घ्या. पेपरलेस म्हणजे काय, ते ऍपचा वापर करणार, ऍपचा. ठीक आहे, त्याच्यामुळे पूर्णपणे टॅबलेटवर ऍपचा वापर करून होणार आहे. आणि 16 भाषेमध्ये ते 31 प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत. ठीक आहे, 6 भाषेमध्ये टोटल 31 तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत, तुमच्या घरी येऊन तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये. आता आपण काय करूया, काय महत्वाचे कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये पाहूया. तर आपल्याला माहिती आहे की निओनॅटल मॉर्टॅलिटी रेट, चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट, त्याच्यानंतर एक सेकंड, तर लक्षात घ्या निओनॅटल मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय, लक्षात घ्या इथे थोडंसं 2 गोष्टी मिक्स झाल्यात. तर निओनॅटल मॉर्टॅलिटी म्हणजे काय, जवळपास 28 दिवसापर्यंतचे बालक असतं त्याला आपण निओनॅटल म्हणतो, लक्षात घ्या, निओनॅटल. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 वर्षापर्यंत जे बालक असतं, म्हणजे 28 दिवसानंतर ते 1 वर्ष, राईट, 28 दिवस ते 1 वर्ष, त्याला म्हणतात इन्फंट, लक्षात घ्या, इन्फंट. त्याच्यानंतर तुमचं 5 वर्षाच्या खालचं जे बाल असतं त्याला म्हणतात चाइल्ड, राईट. तर हे 3 कॅटेगरी केले, त्याच्यानुसार आपण त्याला मॉर्टॅलिटी रेट म्हणतो. म्हणजे 28 दिवसाची आताची डेट जर झाली त्याला आपण म्हणतो निओनॅटल मॉर्टॅलिटी रेट. जर 1 वर्षाच्या आत डेथ झाली त्याला म्हणतो आपण इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, आणि 5 वर्षाच्या आत जर आपण डेथ झाली त्याला आपण म्हणतो चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट, म्हणजे बाल मृत्यू दर. ठीक आहे, याचा मराठी मिनिंग याच्यामध्ये दिले, तुम्ही निवांत वाचू शकता. नंतर पुढचं म्हणजे मातांच्या बाबतीत लक्षात घ्या, ते म्हणजे मॅटरनल मॉर्टॅलिटी रेट, म्हणजे माता मृत्यू दर, बरोबर. तर लक्षात घ्या एखादी स्त्री तिचं वजन 15 ते 45 असेल, आणि तिची जर डिलिव्हरीच्या दरम्यान किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर 48 दिवसाच्या आत मृत्यू झालेला असेल तर तिला आपण काय म्हणतो, तिचा माता मृत्यू दर झाला असं आपण म्हणतो, लक्षात घ्या. म्हणजे काय, त्याला आपण माता मृत्यू दर मध्ये कन्सिडर करतो. तर लक्षात घ्या हे जे तुम्हाला मी बाळांच्या बाबतीत सांगितले ना, हे आपण दर 1000 पकडतो, बरं.
दर 1000 मध्ये किती बाळांची म्हणा किंवा मुलांची डेथ झाली, त्याला आपण 1000 मध्ये पकडतो. 1000च्या पाठीमागे किती लोकांची डेथ झाली, बरोबर, या ठिकाणी बाळांमध्ये. आणि जर याच्या बाबतीत विचारलं, महिलेच्या बाबतीत म्हणजे आईच्या बाबतीत लक्षात घ्या, तर मातामध्ये आपण 1,00,000 पकडतो. लक्षात घ्या, हाडेपर्यंत लक्षात ठेवा. ठीक आहे. तर इकडे 1,00,000 पकडायचं, म्हणजे 1,00,000 माताच्या पाठीमागे किती जणांची डेथ झाली, आणि ह्या बाळांच्या बाबतीत 1,000च्या बाबतीत. ठीक आहे. तर असं तुम्ही लक्षात ठेवा. नंतर पुढचं ह्या हे पण लक्षात घ्या, 48 दिवस वगैरे काय असेल ते 15 ते 45 वयोगट. नंतर पुढचं आता आपण पाहतो म्हणजे भारतातील लोकसंख्येविषयी धोरणं आणि कायदे. तर आपण याचा पहिल्यांदा हिस्ट्री ओव्हरऑल भारतामध्ये ओव्हरऑल लोकसंख्या पॉप्युलेशनची हिस्ट्री कशी आहे. तर पहिली पंचवार्षिक योजना लक्षात घ्या. 1952 मध्ये आपण काय केलं, फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम सुरू केला, आणि असा प्रोग्राम सुरू करणं भारत हा जगातील पहिला देश होता. यासाठी आपण काय केलं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात WHO याच्यामध्ये त्यांची जे एक्सपर्ट व्यक्ती होते ते म्हणजे डॉक्टर अब्राहम स्टोम यांची आपण मदत घेतली होती. कशासाठी, फॅमिली प्लॅनिंग विषयी थोडंसं गायडन्स घेण्यासाठी, बरोबर, असं ते आहे. त्याच्यानंतर याचा मेन फोकस काय होता, कुठला, 1952चा कुटुंब नियोजन कार्यक्रम. याचा प्रश्न विचारलाय बरं, म्हणून आपण घेतलंय. तर याचा फोकस होता टू स्टॅबिलाइज दी पॉप्युलेशन ऍट अ लेवल कन्सिस्टंट विथ द रिक्वायरमेंट ऑफ नॅशनल इकॉनॉमी. तर हे खूप ट्रिकी लक्षात घ्या सेंटेन्स. तर मला एमपीसी गंडावण्यासाठी काय देणार बघा, की टू रिड्यूस पॉप्युलेशन. लक्षात घ्या, कुठल्याच कंट्रीचा उद्देश हा पॉप्युलेशन कमी करणं नसतो, तो स्टॅबिलाइज करणे असतो. स्टॅबिलाइज म्हणजे काय, जेवढी आहे तेवढीच ठेवणं. आता ते म्हणाल की असं कसं, तर लक्षात घ्या, तुम्हाला जर मला सांगा तुमची जी पॉप्युलेशन कधी ना कधी त्याची लोकसंख्या म्हातारी होणारच आहे, बरोबर. ते म्हातारी होणार म्हणजे की त्याची डेथ होणार, म्हणजे तुमची पॉप्युलेशन कमी होणार. म्हणजे जर तुम्हाला तुमची पॉप्युलेशन जर कमी होऊन द्यायची नसेल तर म्हणजे काय करावं लागेल, त्याला स्टॅबिलाइज करावं लागेल, बरोबर, त्याला स्थिर ठेवावं लागेल. म्हणून कुठल्याही लोकसंख्येचा या कुठल्याही कंट्रीचा मेन उद्देश काय असतो, तुमची पॉप्युलेशन स्थिर ठेवायची ना की ती कमी करायची. ठीक आहे, तुम्ही हा कीवर्ड लक्षात घ्या, स्टॅबिलाइज करणं. पुढची योजना म्हणजे लक्षात घ्या दुसरी पंचवार्षिक योजना. याच्यामध्ये आपण काय केलं, तर लक्षात घ्या, आपण केंद्रीय कुटुंब नियोजन मंडळाची स्थापना केली, आणि 1957 साली मुंबईला आपण एक केंद्राची स्थापना केली. ते केंद्र म्हणजे लक्षात घ्या लोकसंख्या प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र. त्याचं सध्याचं नाव काय लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण संस्था, राईट, इंटरनॅशनल पॉप्युलेशन एज्युकेशन इन्स्टिट्यूट जे काय असेल ते, राईट, असं त्याचं नाव चेंज झालेलं आहे. पुढचं लक्षात घ्या, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण काय काय उपाय केले, तर 1966 साली लक्षात घ्या आपण फॅमिली मिनिस्ट्री जे आहे, राईट, सॉरी, हेल्थ मिनिस्ट्री जे आहे त्याच्यानंतर आपण काय केलं, कुटुंब नियोजन विभागाची आपण स्थापना केलेली आहे 1966 साली. ठीक आहे. आणि आपण कुटुंब नियोजनाचं एक निशाण स्वीकारलं, सिम्बॉल स्वीकारलं. याचं काय, तर लाल रंगाचा उलटा त्रिकोण लक्षात घ्या, असा उलटा, राईट, असा वाटलं असं लाल कलर दाखवतो त्याच्यामध्ये मी, लाल कलरचा उलटा त्रिकोण हे आपण फॅमिली प्लॅनिंगचं काय केलेलं आहे, निशाण स्वीकारले. आता असं लाल कलरचं का आपण काय घेतला लक्षात घ्या, तर याच्या काय लॉजिक तुम्हाला माहिती का, आणि उलटा त्रिकोण काय घेतला लक्षात घ्या. लक्षात घ्या, पॉप्युलेशनचा पिरामिड जो आहे ना, तर आपल्याला उलटा करायचा आहे. नॉर्मली पॉप्युलेशनचा पिरामिड कसा असतो, एखाद्या कंट्रीचा पॉप्युलेशन खूप जर ग्रोथमध्ये होत असेल म्हणजे विस्फोट होत असेल, त्याचा लक्षात घ्या पिरामिड असा असतो, तो आपल्याला उलटा करायचा. उलटा केल्यामुळे काय होतं, तुमचे पॉप्युलेशन काय होतं ना, ग्रोथ रेट कमी होतो आणि ठराविक काळानंतर ती स्थिर होतं, असं त्यांना थोडक्यात सिम्बॉलिकली सांगायचं. म्हणून काय केलं, तसा उलटा त्रिकोण शिकलेला आहे. आणि लाल कलर का, तर लाल कलर आपल्याला माहिती आहे एक डेंजर सांगतो की तुम्हाला धोका आहे किंवा तुम्हाला एकाच्यावर विशेष लक्ष द्यायचे, त्या अँगलने आपण लाल कलर वापरतो. ठीक आहे. तर लाल रंगाचा उलटा त्रिकोण ही लॉजिकली लक्षात घ्यायच्यात, पाठ करायची गरज नाही. तुम्हाला याच्या मागचं मी लॉजिक समजून सांगितले. हे लॉजिक तुम्हाला कुठल्याच बुकमध्ये भेटणार नाही लॉजिक. पुढचं ती गोष्ट म्हणजे चौथी पंचवार्षिक योजना. चौथी पंचवार्षिक योजना लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण काय केला, कॅपिटरेचा दृष्टिकोन स्वीकारला. कॅपिटरे म्हणजे काय, तर हम दो हमारे दो, आम्ही दोघं आहे म्हणजे नवरा बायको, आमची 2 मुलं बाळ असतील. ठीक आहे, असा तो ओव्हरऑल घोषणा आहे. आणि आपण काय केलं ह्या योजनेमध्ये, लक्षात ठेवायला पण इझी बघा, चौथी आहे ना पंचवार्षिक योजना, हम दो हमारे दो म्हणजे का 2+2=4, पाठ करायची गरज नाही, 2+2=4, चौथी पंचवार्षिक योजना. ठीक आहे. इथे तिसरी पंचवार्षिक योजना होती, याच्यामध्ये आपण काय केलंय, उलटा त्रिकोण स्वीकारला. त्रिकोणाला बाजू किती आहेत, 3, असं लक्षात घ्या, पहिली दुसरी तिसरी बाजू, बरोबर का, म्हणजे तिसरी पंचवार्षिक योजना असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय केलं, आपण एक संस्थेची स्थापना केली. त्याच्यामध्ये असं काही ट्रिक वगैरे नाहीये, राईट. आणि 52 मध्ये आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मदतीने कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे 52 साली. नंतर पुढचं पाहूया ते म्हणजे पाचवी पंचवार्षिक योजना. तर लक्षात घ्या, पाचवी पंचवार्षिक योजनेमध्ये आपण काय केलेलं आहे, पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 संमत केलेलं आहे, बरोबर. आणि जनता सरकारने काय केलं, पुढे जाऊन काय केलं, आपल्याला माहिती 1976ला इंदिरा गांधी सत्तेवर होत्या, त्यांनी हे पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण संमत केलं. पण झालं कसं, आपल्याला माहिती आहे आणीबाणीमुळं पुढे जाऊन इलेक्शन हारल्या कोण, त्या इंदिरा गांधी इलेक्शन हारल्या आणि 77 साली जनता सरकार सत्तेवर आलं. आणि त्यांनी काय केलं, पुन्हा नवीन लोकसंख्येचं धोरण आणलं. कारण का, इंदिरा गांधीवर खूप टिप्पणी झाली, कारण का त्या संजय गांधी जे होते ना त्यांचे सुपुत्र, त्यांनी असं म्हणतात की फोर्सफुली लोकांचं
फॅमिली प्लॅनिंग शस्त्रक्रिया घडवून आणल्या होत्या. बरोबर, तुम्ही हे पोस्ट इंडिपेंडन्स मध्ये कुठून कुठं वाचलं असेल. आणि त्यामुळे टीका झाल्यामुळे काय झालं, लोक खूप चिडले होते. त्यामुळे काय केलं, जनता सरकारने लोकसंख्येचे पॉप्युलेशनचे जे धोरण आहे ते पुन्हा रिवाईव्ह केलं. लक्षात घ्या. पुढचे 1992 ची करुणा समिती. तर लक्षात घ्या, करुणा समितीने काय सांगितलं, तर लोकसंख्येला वाढत ठरणाऱ्या काही गोष्टी आहेत. कुठल्या गोष्टी आहेत, तर भारतामध्ये अजूनही लोकांचं काय होतं, लग्न 18 वर्षाच्या आत होतं. लोकांचं म्हणजे मुलींचं. लक्षात घ्या, भारतामध्ये मुलींचं लग्न 18 वर्षाच्या आत होतं, जवळपास 22.5%. लक्षात घ्या, हे करुणा समितीने सांगितलं होतं. ठीक आहे, हे झालं करुणा समितीचं. कसं लक्षात ठेवणार, करुणा ही नावाची मुलगी आहे, राईट, तिच्यावर करणे केली आणि तिचं लग्न करून दिलं, असं काहीतरी लक्षात ठेवू शकता तुम्ही. पुढची गोष्ट म्हणजे भारताचं पहिलं लोकसंख्येविषयक धोरण जे होतं त्याची आपण थोडीशी एक्स्ट्रा माहिती पाहूया. तर लक्षात घ्या, 16 एप्रिल 1976 रोजी हे लोकसंख्या धोरण जाहीर केलं. त्यास कुटुंब कल्याण मंत्री कोण होते, तर डॉक्टर करण सिंग होते. लक्षात घ्या, करण सिंग हे त्याचे मंत्री होते. आणि उद्दिष्ट काय होतं, मुलीचं वय 15 18 वर्ष करणं आणि मुलाचं 18 21 करणं. नंतर पुढचं मुलींच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष पुरवायचं, कारण का एकदाच्या शिक्षणामध्ये एंगेज झाल्या, बिझी झाल्या की त्यांचं काय होईल, शिक्षणावरचं लक्ष वाढेल आणि इकडं फॅमिली, लग्न वगैरे ह्या गोष्टी लक्ष कमी होऊन जाईल आणि त्यांचे आई वडील पण काय करतील, त्यांना त्यांचं लग्न थोडंसं उशिरा करतील अशा पद्धतीने. आणि त्यांना अजून एक गोष्ट कळेल की फॅमिली प्लॅनिंग काय असतं, चांगला आहार कसा घ्यायचा, बाकीच्या गोष्टी असतील त्यांना कळून जातील फॅमिली प्लॅनिंग विषयी. नंतर पुढची गोष्ट म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये म्हणजे अभ्यासक्रमामध्ये काय करायचं, लोकसंख्या शिक्षणाचा अंतर्भाव करायचा. म्हणजे काय, लहान मुलांना, स्टुडंटला शिक्षणाच्या माध्यमातून लोकसंख्येचं प्रशिक्षण द्यायचं. ठीक आहे, तर असा ओव्हरऑलचे उद्दिष्ट होते. काय काय, 15 18 करणे, 18 21 करणे, शिक्षणाकडे लक्ष पुरवणे आणि सिलेबसमध्ये इन्क्लुजन करणे, अंतर्भाव करणे, अशा 3 गोष्टी बेसिक त्यांनी सांगितल्या. हे लक्षात ठेवायची गरज नाही, खूप बेसिक गोष्टी म्हणजे पार्ट माहितीच पाहिजे तुम्हाला. यात बेसिक असं काही रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये, पण हे खूप म्हणजे लॉजिकल आहे. पुढची कमिटी आली ते म्हणजे लक्षात घ्या, एम एस स्वामीनाथन कमिटी 1993 यांनी अहवाल दिला, कधी 1954 साली. लक्षात घ्या, आणि ह्याच अहवालावर आपण काय केलंय, भारताचं दुसरं लोकसंख्या धोरण आपण जाहीर केलं 2000 साली. लक्षात घ्या, आणि हे धोरण खूप महत्वाचं आहे, याला 5 स्टार करून ठेवा, कारण का याच्यावर प्रत्येक एक्झाममध्ये प्रश्न विचारला. लक्षात घ्या, त्यामुळे तुम्हाला याचे आकडेवारी पाठ पाहिजे. तुम्हाला झोपेत जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला माहित पाहिजे. तर लक्षात घ्या, याचे 3 प्रकारे उद्दिष्ट केले आपण. एक आहे तुमचे शॉर्ट टर्म, दुसरं तुमचं मिडल टर्म आणि तिसरं तुमचं लॉंग टर्म. असे 3 उद्दिष्ट याच्यामध्ये केले. तर आपण 1 बाय 1 पाहूया. तर अल्पकालीन उद्दिष्ट काय होतं, लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे संतती नियमन, म्हणजे फॅमिली प्लॅनिंगसाठी आवश्यक साधनांचा पुरवठा करणे. बरोबर का, जसं की आपल्याला माहिती आहे आता फॅमिली प्लॅनिंगचे उद्दिष्ट कुठले होते, आपल्याकडे कॉन्डोम असतात, वेगवेगळे कॉपर्टी असतात, असे भरपूर प्रकारचे डिव्हाइसेस असतात, त्यांचा पुरवठा करणे. बरोबर का, कमी किमतीमध्ये. बरोबर का, तसा प्रकार. तर अल्पकालीन उद्देश म्हणजे पहिलं हे उद्दिष्ट होतं. दुसरं उद्दिष्ट असं होतं की पायाभूत सुविधा आणि आरोग्य सुविधा पुरेसा पुरवठा करणे. कारण त्यास आपल्याला माहिती आहे इन्फ्रास्ट्रक्चर आपलं अजून पण चांगलं नाहीये, आपण कोविडच्या काळामध्ये पाहिले, राईट. तर पायाभूत सुविधांचा पुरवठा चांगल्या प्रकारे करणे असे त्याचे अल्पकालीन उद्दिष्ट होते, जे की शॉर्ट टर्म मध्ये अचीव करणं पॉसिबल असतं. आता मध्यकालीन उद्दिष्ट बघा कुठले आहेत, जे की 2010 पर्यंत अचीव करायचे होते. तर पहिले उद्दिष्ट ते म्हणजे हम दो हमारे दो, म्हणजे काय, प्रत्येक जोडप्याला मॅक्झिमम 2 पोरं बाळ काय जन्माला घालायला प्रोत्साहन द्यायचं. म्हणजे काय, तुम्ही जन्माला 2च्या वर घालू नका, असं त्याचा ओव्हरऑल म्हणणं आहे. पुढची गोष्ट, 2010 पर्यंत आपला जो प्रजनन दर आहे तो 2.1 पर्यंत खाली आणले. टोटल फर्टिलिटी रेट आपण त्याला म्हणतो, लक्षात घ्या, तो 2.1% खाली आणणे. तुम्ही मला 2.1%च का, तर लक्षात घ्या, असं असल्यामुळे काय होतं, तुमची पॉप्युलेशन स्टॅबिलाइज होते. कशी स्टॅबिलाइज होते, म्हणजे काय, स्थिर राहते. बरोबर का, कारण बघा नवरा बायको कधी ना कधी त्यांची पुढे डेथ होणारच आहे. हे जे 2 जन्माला घातलेत ते पुढे 2 यांना रिप्लेस करणार. बरोबर का, त्यामुळे तुमची पॉप्युलेशन स्थिर राहते. तुम्ही म्हणाल 2.1 एक्स्ट्रा का पकडला, तर लक्षात घ्या, प्लस मायनस थोडंसं ऍडजस्ट करण्यासाठी ते आपण एक एक्स्ट्रा पकडलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा अर्भक मृत्यूदर. तर अर्भक मृत्यूदरचा लक्षात घ्या, आपल्याला टार्गेट के तर प्रत्येक 1000 अर्भक मागे 30 पर्यंत कमी करायचा आहे. ठीक आहे, 1000 पैकी 30. नंतर माता मृत्यूदर बघा किती, 1 लाखाच्या पाठीमागे 100 पर्यंत कमी करायचा. हे पाठ करा बरं, 1000 पैकी 30 अर्भक मृत्यूदर. माता मृत्यूदर म्हटलं तर 1 लाखापैकी 100, म्हणजे 1 लाखामध्ये फक्त 100 माता डे झाले तर चालेल. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअली ते कमी गेलं तर चांगलंच आहे, पण एवढं आपण ऍडजस्ट करू शकतो. नंतर इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी, म्हणजे काय, संस्थात्मक प्रसूती. ज्या लेडीची डिलिव्हरी होती तिला काय करायचं, संस्थेमध्ये करा. म्हणजे घरच्या घरी केलं तर काय होतं, थोडेसे कॉम्प्लिकेशन होतात, त्याला चांगले उपचार भेटत नाही, त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे काय करा, तिचं पब्लिक प्रायव्हेट ज्या हॉस्पिटलमध्ये करा त्या ठिकाणी करा, म्हणजे इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी करा आणि 100% एक्सपर्ट व्यक्तीद्वारे करा. म्हणजे भले सपोज असं लक्षात घ्या की 100 पैकी काय झालंय, 80% डिलिव्हरी घरी झाली, 80% डिलिव्हरी इन्स्टिट्यूशनमध्ये झाली आणि 20% घरी झाली.
असं जरी झालं लक्षात घ्या, ह्या पूर्ण 80 आणि 20 या सगळ्यांना एक्सपर्ट व्यक्त जरी करा, म्हणजे घरी जरी झाली तरी एक्सपर्ट दाई द्वारे करा. दाई आपल्याला माहिती आहे, दाई काय करते तर म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या शुद्ध भाषेमध्ये आपण नर्स म्हणूया. आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळी गावामध्ये अंगणवाडी म्हणजे अजून पण आहेत अंगणवाडी सेविका वगैरे, त्यांना ट्रेनिंग दिलं जातं की एखाद्या बाईची जर इमर्जन्सी आली तर डिलिव्हरी कशी करायची, बरोबर का. म्हणजे तज्ज्ञ व्यक्तींद्वारे त्यांची डिलिव्हरी करणं, प्रशिक्षित दाई वगैरे त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. पुढची गोष्ट लक्षात घ्या, जन्म मृत्यू दर यांचं काय करायचं, आपल्याला नोंदणी ठेवायची. किती? 100% पर्यंत आपल्याला नोंदणी ठेवायची त्यांची, जन्मदर, मृत्यूदर, विवाह नोंदणी दर. ठीक आहे. पुढची गोष्ट लक्षात घ्या, युनिव्हर्सल इम्युनायझेशन म्हणजे काय, सर्व बालकांना आपल्याला लस द्यायची आहे, त्यांचं लसीकरण करायचं आहे. पुढची गोष्ट, जे काही अपुरं राहिलेल्या पायाभूत सुविधा आहे, बरोबर का, त्यांचा आपल्याला पुरवठा करायचा आहे. पुढची गोष्ट, 14 वर्षापर्यंत आपल्याला काय करायचं, सगळ्यांना मोफत शिक्षण द्यायचं आणि सक्तीचं द्यायचं आहे. म्हणजे काय, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन द्यायचं आपल्याला 14 वर्षांच्या मुला-मुलींना. आणि पुढची गोष्ट म्हणजे मुला-मुलींची प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणातील जे गळतीचं प्रमाण आहे ते 20% खाली आणायचं आहे, बरोबर का. म्हणजे ड्रॉप रेट की आउट ऑफ स्कूलिंगचा जो रेट राहील लक्षात घ्या, तो आपल्याला कमी करून 20% खाली आणायचा आहे. ठीक आहे. नंतर पुढची गोष्ट, जे काय आजार आहेत सध्या त्याच्यावर जे काही लसी उपलब्ध असतील ते शक्य असेल तर सगळ्या आजारांविरुद्ध आपल्याला युनिव्हर्सल इम्युनायझेशन करायचं आहे. पुढची गोष्ट, मुलींचं लग्न 18 वर्षात होऊन नाही द्यायचं आणि शक्य झालंच ते 20 वर्षाच्या नंतर करा. ठीक आहे, जेणेकरून तो बर्थ रेट कमी होऊन जाईल. पुढची गोष्ट, फॅमिली प्लॅनिंगसाठी काय करायचं, वेगवेगळ्या माध्यमातून थोडीशी जागृती करायची, माहिती द्यायची, बरोबर का, त्यांचं काउन्सिलिंग करायचं, सेवांची पोहोच निर्माण करायची. पुढची गोष्ट, साथीचे वेगवेगळे आजार असतील त्याच्यावर आपण नियंत्रण मिळवायचं आहे. त्याच्यानंतर प्रजनन आणि बाकीच्या ज्या सेवा असतील त्याच्यामध्ये भारतीय चिकित्सा सुविधा म्हणजे आयुर्वेदिक वगैरे सारख्या ठिकाणी असतील त्यासारख्या सुविधांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करायचा आहे. त्याच्यानंतर भारतामध्ये जो क्रूड बर्थ रेट आहे त्याला आपण CBR म्हणतो. हा CBR काय करायचा आहे, 21 पर्यंत खाली आणायचं लक्षात घ्या. क्रूड बर्थ रेट हा 21 पर्यंत खाली आणायचा लक्षात घ्या. आणि लास्ट म्हणजे सुरक्षित गर्भपातासाठी सुविधा वाढवायच्या. त्याच्यानंतर जो आपला PCPNDT कायदा आहे म्हणजे स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा जो आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करायची. आणि आपल्याला माहिती आहे सोनोग्राफी सेंटर जे असतात त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तिथे लिहिलेलं असतं की जल लिंग परीक्षण करणं हे कायद्याने गुन्हा आहे, तुम्हाला अटक होऊ शकते, त्या डॉक्टरला पण अटक होऊ शकते, त्याचं लायसन्स कॅन्सल होऊ शकतं, बरोबर. त्यासाठी आपण वेगवेगळे कायदे केलेत, बालविवाह प्रतिबंध कायदा केलाय, PCPNDT कायदा केलाय, बरोबर का, असे कायदे केलेले आहेत. ते झाले लक्षात घ्या. हे मिडल टर्म किंवा मध्यम कालीन उद्दिष्ट 2010 पर्यंत अचीव करायचे होते. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे दीर्घकालीन उद्दिष्ट, याच्यामध्ये काय करायचं आपल्याला तर 2045 पर्यंत भारताची पॉप्युलेशन आपल्याला स्टॅबिलाइज करायची म्हणजे स्थिर करायची. ठीक आहे. तर अशा प्रकारे 3 आपल्याला वेगवेगळे टार्गेट्स पाहिलेले आहेत. ह्याचे तुम्ही सगळे तोंड पाठ करायचे, तुम्हाला त्याच्यामध्ये आकडेवारी सगळी पाठ करायची आहे. थोडासा मी ब्रेक घेतो पाण्यासाठी. आपण आता काय करूया, काही महत्वाचे कन्सेप्ट पाहिजे जर प्रश्न विचारला जातो तर लक्षात घ्या. पहिले पाहिजे म्हणजे लोकसंख्या वाढीचे दर म्हणजे काय, पॉप्युलेशन ग्रोथ रेट. तर आपल्याला हे कळून जाईल आपण काय करतोय, एक पाठीमागच्या पॉप्युलेशनला काय करतो आपण ॲज अ बेस पकडतोय, राईट, संदर्भ म्हणून पकडतोय आणि पुढच्या एक पर्टिक्युलर पिरियडमध्ये त्याच्यामध्ये किती वाढ झाली ही म्हणजे तुमचा पॉप्युलेशनचा लोकसंख्या वाढीचा दर किंवा पॉप्युलेशन ग्रोथ रेट, बरोबर. म्हणजे बघा आता टेक्निकल डिफरन्स बघा कशी आहे. एका विशिष्ट काळात एखाद्या लोकसंख्येत वाढ झालेल्या व्यक्तींच्या संख्येच्या आधीच्या लोकसंख्येचे काढलेलं प्रमाण. आता फॉर्म्युला तुम्हाला चांगलं लक्षात येईल. हे बघा, P2 वजा P1 भागिले P1 गुणिले 100 असा तो फॉर्म्युला आहे. ठीक आहे. P2 मायनस P1 भागिले P1 असा फॉर्म्युला. मग आपण काय केलं, पहिली तुमची सपोज पॉप्युलेशन 100 असेल, ठीक आहे, म्हणजे P1 सपोज माझी 100 आहे, नंतर P2 किती झाली, 200 झाली, बरोबर. इथं फॉर्म्युला बघा, एक्झाम्पल देऊन सांगतोय. P2 किती झाली, 200 झाली ठराविक कालावधीनंतर. म्हणजे काय, P2 मायनस P1 किती 100, बरोबर का. म्हणजे 200 वजा 100 भागिले 100 गुणिले 100, बरोबर का. गुणिले 100 आपण घेतले म्हणजे बघा 200 वजा 100 किती 100, 100 भागिले 100 किती झालं 1, 1 गुणिले 100 किती झालं 100%. म्हणजे तुमची पॉप्युलेशन किती वाढली तर 100% वाढलेली आहे, बरोबर. आता याला कॅल्क्युलेशन करायची गरज पण नाही, तुम्ही तोंडी करू शकता. बघा माझी पॉप्युलेशन कितीने वाढली, 100 किती झाली 200 वाढली, बरोबर, म्हणजे दुप्पट झाले. म्हणजे काय तर माझा पॉप्युलेशन ग्रोथ रेट 100% आहे. आता सिंपल कॅल्क्युलेशन आहे. सपोज म्हणजे 1 असेल तर 2 झाले म्हणजे काय, माझे पॉप्युलेशन ग्रोथ रेट 100% आहे, राईट. 2 वर्षी 4 झाले म्हणजे किती आहे, दुप्पट झाले म्हणजे काय, पॉप्युलेशन ग्रोथ रेट 100% आहे. लक्षात घ्या, हे सिंपल लॉजिक आहे, याला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. म्हणजे जर दुप्पट झाली तर त्या ठिकाणी लक्षात घ्या ग्रोथ रेट 100% असतो. ठीक आहे, गॉट इट. आणि जर असं झालं असतं जर पॉप्युलेशन दुप्पट ऐवजी काय केली, एक सेकंड, 1च्या ऐवजी काय झाली 1.5 झाली, या ठिकाणी ग्रोथ रेट किती येईल तर ती 50%. लक्षात घ्या, बरोबर का. 1ची फक्त 1.5 झाली, तर 2 झाले असते तर 100% झाली असती, ती 1.5 झाली म्हणजे काय 50% वाढली. तर हे असं तुमचं ओव्हरऑल आपण
आर काढतो. आर म्हणजे काय, तुमचा लोकसंख्या वाढीचा दर. ठीक आहे, बेसिक गोष्ट काही जास्त हे नाही. पुढचं लोकसंख्येची घनता म्हणजे काय, डेन्सिटी, पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे काय, अमुक अमुक ठिकाणी राहणारी जी लोकसंख्या आहे तर ते काय करतात, त्याला आपण क्षेत्रफळाशी कम्पेअर करायचं. ठीक आहे, म्हणजे सपोज इथं 1,00,000 लोकसंख्या राहते, किती क्षेत्रामध्ये, 1 किलोमीटरमध्ये, राईट. तर 1,00,000 पर 1 किलोमीटर अशी त्याचं ओव्हरऑल डेन्सिटी येते. आता आपण जरा भारताच्या बाबतीत विचार केला, राईट, तर पुढे आपण सगळे डिटेलमध्ये घेणारच, किती 365, ठीक आहे, 382 काय असेल ते, बरोबर. तर त्यानुसार आपण त्याच्या आकड्यावर पाहूया. तर असं आपण ओव्हरऑल लोकसंख्येची घनता काढतो. म्हणजे काय करतो आपण, जी काही लोकसंख्या असेल त्याला क्षेत्रफळाने भागतो, बरोबर. लोकसंख्या भागिले त्याचा क्षेत्रफळ, ते म्हणजे तुमचं डेन्सिटी, असा तो फॉर्म्युला आहे, बरोबर. D=N/A. पुढचं लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर म्हणजे काय, सेक्स रेशो, एका विशिष्ट प्रदेशामध्ये विशिष्ट जातीतील स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण. तर लक्षात घ्या, रोनाल्ड फिशर नावाचा एक सायंटिस्ट आहे, पॉप्युलेशन एक्सपर्ट. त्याचं म्हणणं होतं की आयडियली किती 1:1 असतं, ठीक आहे. पण याचं इष्टतम मूल्य किती, लक्षात घ्या, इष्टतम मूल्य म्हणजे काय, ऑप्टिमल व्हॅल्यू ऍटलिस्ट 950 असावी असं तज्ञांचं म्हणणं आहे. किती, ऍटलिस्ट 950 असावी असं इष्टतम व्हॅल्यू असं मानलं गेलंय, तज्ञांनी म्हणलेलं आहे. रोनाल्ड फिशरच्या बाबतीत सांगितलं तर त्यांनी खूपच आयडियल सांगितले. किती सांगितले, 1:1 असं सांगितलेलं आहे. पाठ करून ठेवा, याच्या प्रश्न विचारले जातात. नंतर आता आपण काढतो कसं, तर लक्षात घ्या, फिमेलची संख्या भागिले पुरुषांची संख्या. आता फिमेलची संख्या सपोज भारतामध्ये एक्झाम्पल द्यायचं झालं, सपोज आयडियली एक्झाम्पल म्हणतो की सपोज 1000 आहे आणि पुरुषांची लोकसंख्या पण 1000 आहे, ठीक आहे. तर मी याचा अर्थ काय झाला, याचं झालं 1, बरोबर का, म्हणजे 1:1 हा रेशो झाला. हा खूप आयडियल झाला. पण सध्या भारतामध्ये असं आहे का, नाही, भारतामध्ये पॅट्रिआर्कल सोसायटी बऱ्याचशा गोष्टी आहेत, राईट. त्यामुळे भारतामध्ये याचं प्रमाण कमी आहे, बरोबर. तर हे झालं ओव्हरऑल. भारतामध्ये सध्या किती आकडा, हा 943 आहे. पुढची गोष्ट, आणि 943 आणि महाराष्ट्रामध्ये किती आहे सध्या, हा 929 आहे, बरोबर. तर आपण पुढे येऊया, ते म्हणजे आपलं साक्षरता दर. साक्षरता दर, ठीक आहे. तर आपण पाहत होतो म्हणजे साक्षरता दर. साक्षरता दर म्हणजे लक्षात घ्या काय, तर आपण काय करतो, भारतामध्ये आपण 7 वर्षापेक्षा जास्त जे असणारे वय असणारे जे व्यक्ती आहेत त्यांचं प्रत्येक 100 व्यक्तीमागे असणारे साक्षर व्यक्ती जे आहेत त्यांचं प्रमाण म्हणजे साक्षरता दर, ठीक आहे. त्याच्यामध्ये हा 7 वर्ष महत्वाचा, लक्षात घ्या, राईट. म्हणजे आपल्याला वाटतं की आपण ऍडल्ट पकडतो, ऍडल्ट पकडत नाही. लक्षात घ्या, आपण 7 वर्षापेक्षा जास्त वय असणारे जे व्यक्ती आहेत, राईट, त्यांचं आपण सपोज 100 व्यक्ती असतील 7 वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या, तर 100 पैकी किती लोकांना लिहिता वाचता येतं थोडक्यामध्ये, राईट. तर त्याला कुठल्याही एका भाषेत, मिनिमम एका भाषेमध्ये लिहिताना वाचता यायला हवं, ते म्हणजे तुमचं साक्षरता दर, बरोबर. सपोज 100 पैकी 50 लोकांना लिहिता वाचता येते कुठल्या भाषेमध्ये, आणि ज्यांचं वय 7 वर्षापेक्षा जास्त असेच आपण व्यक्ती कन्सिडर केलेले आहेत, लक्षात घ्या, ठीक आहे. तर अशा 100 पैकी सपोज 50 जणांना जर ते लिहिता वाचता येत असेल एका भाषेमध्ये, त्याला आपण म्हणतो साक्षरता दर, म्हणजे 50% भारताचा साक्षरता दर आहे. तर लक्षात घ्या, 1981 पर्यंत आपण हा 6 वर्षाचा निकष पकडला होता. म्हणजे किती, तुम्हाला आता जो 7 सांगितला ना, तो आधी 6 वर्ष होता, राईट. नंतर आपण 1991 पासून काय केलाय, तो निकष केलाय 7 वर्ष, लक्षात घ्या, ठीक आहे. हे पण पाठ करून द्या, 1991 पासून आपण हा निकष 7 वर्षापेक्षा वाढवला, 7 वर्ष प्लस केलेला आहे. आता याचा रेट कसा काढायचा, तर 7 वर्षावरील साक्षर लोकसंख्या भागिले 7 वर्षावरील टोटल लोकसंख्या, बरोबर. म्हणजे 50 भागिले, आता वर सांगितलं ना, 50 भागिले 100, 100 पैकी म्हणजे फक्त 50च लोक लिहिता वाचता येऊ शकतात त्यांना, म्हणजे 50% तुमचा रेट झाला. सिंपल गोष्ट आहे. याला 100 ने गुणलं तर ते पर्सेंटेजच्या भाषेत होऊन जातं, लक्षात घ्या. पुढची गोष्ट ते म्हणजे लक्षात घ्या, तर क्रूड बर्थ रेट, राईट. त्याला कसं म्हणतात, ओबड धोबड जन्मदर, ऍक्च्युअली तो ओबड धोबड, त्याला क्रूड बर्थ रेट म्हणतात, ओबड धोबड, बरोबर. क्रूड बर्थ रेट, तर लक्षात घ्या काय म्हणतो आपण याच्यामध्ये, दर 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या, ठीक आहे. त्याचा रेट कसा काढायचा, तर B/P. बी म्हणजे काय, जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या भागिले तुमची टोटल लोकसंख्या, हा झाला तुमचा क्रूड बर्थ रेट, लक्षात घ्या, राईट. CBR = B/P, म्हणजे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या किती, 1000 लोकसंख्या पाठीमागे भागिले तुमची लोकसंख्या, टोटल लोकसंख्या, असं आपण त्याला क्रूड बर्थ रेट म्हटलेलं आहे. नंतर पुढचं लक्षात घ्या, तुमची साधारण जनन दर. साधारण जनन दर म्हणजे काय, तर जनरल फर्टिलिटी रेट. याच्यामध्ये कसं होतं, लक्षात घ्या, आपल्याला जनन क्षमता म्हणजे आपल्याला माहिती गोष्ट, जनन क्षमता म्हणजे काय, तर फर्टिलिटी म्हणजे काय, तर ओव्हरऑल एखादी स्त्री असेल तिची अपत्यांना जन्म देण्याची जी नैसर्गिक कॅपॅसिटी असते, क्षमता असते, तर आपण काय म्हणतो, फर्टिलिटी म्हणतो. आपण तुम्ही ऐकलं असेल बघा, एखादी स्त्री फर्टाईल नाही, तर आपल्या गावठी भाषेत म्हणतो बघा, तुम्ही मूवीज मध्ये पाहिलं असेल माहेरची साडी वगैरे, त्याच्यामध्ये काय म्हटलंय की अल्ककुबल वांझुटी आहे, तिला मूलबाळ होत नाही, म्हणजे काय, ती फर्टाईल नाही बुवा, बरोबर का.
तिच्यामध्ये काय दोष आहे. ऍक्च्युअल कसं असतं ना, हा दोष पुरुषामध्ये पण होऊ शकतो, पण आपली पॅट्रिआर्कल सोसायटी असल्यामुळे आपण काय म्हणतो, आपण स्त्रीला दोषी मानतो. ठीक आहे, आता गोष्ट वेगळी, आपल्याला ते स्टडी नाही करायचा. तर फर्टॅलिटी म्हणजे काय, तर स्त्रीची अपत्यांना जन्म देण्याची कॅपॅसिटी. आणि स्त्रीचं आपल्याला माहिती आहे फर्टिलिटीची जे एज असतं ते कधी असतं, तिचा पाळी आल्यानंतर. म्हणजे काय, जनरली आपल्याला माहिती आहे 13-14 वर्षी पाळी येते आणि ती कधीपर्यंत टिकते, जनरली 45 ते 50 पर्यंत टिकते. राईट. आता हा पिरियड कमी जास्त पण होऊ शकतो, पण आयडियली आपण तो काय म्हणतो, 15 ते 49 वर्ष हा तिचा फर्टिलिटी पिरियड मानतो. जननक्षम वय असतं ते, या पिरियडमध्ये तिला मुलंबाळ होऊ शकतात. ठीक आहे, हा पिरियड पुढे मागे होऊ शकतो. आणि जनरली आता हे लक्षात घ्या, जनरल फर्टिलिटी रेटची डेफिनेशन काय. आता तुम्हाला मी बेसिक गोष्ट सांगितली. तर GFRचा डेफिनेशन काय, एका वर्षात 1000 जननक्षम म्हणजे काय तुम्हाला आता सांगितलं, कुठली स्त्री, अशा वयातील स्त्रियांमागे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या म्हणजे साधारण जननदर. ठीक आहे, 1000 ज्या फर्टाईल लेडीज आहेत त्यांना होणाऱ्या बालकांची संख्या म्हणजे जनरल फर्टिलिटी रेट. बरोबर. फॉर्म्युला बघा, सिंपल आहे, जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या भागिले जननक्षम वयातील स्त्रियांची संख्या. ठीक आहे, आणि गुणिले 1000 करायचं, असं तो फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. राईट. तुम्ही शॉर्टमध्ये पण लक्षात ठेवू शकता, GFR इज इक्वल टू N/P/FW. N म्हणजे काय, जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या, आणि FW म्हणजे काय, जननक्षम वयातील स्त्रियांची संख्या. FW म्हणजे फर्टाईल वुमन असं लक्षात घ्या, आणि P म्हणजे पॉप्युलेशन थोडक्यामध्ये. नंतर पुढचं आहे एकूण जनन दर, म्हणजे काय, टोटल फर्टिलिटी रेट. म्हणजे काय, जी स्त्री तिच्या जननक्षम वयापर्यंत जगणार आहे आणि जिचा जनन दर तिच्या वयातील सरासरी जनन दर काय, अशा स्त्रीला होणारे आपण त्याची संख्या, हा म्हणजे तुमचा टोटल फर्टिलिटी रेट. ठीक आहे, जी स्त्री सपोज तिच्या जननक्षम वय किती, तिचं जननक्षम वय 15 ते 49, म्हणजे 49 पर्यंत ती जगणार आहे. राईट. आणि तिचा जनन दर तिच्या वयातील सरासरी जनन दर आहेत काय. राईट. तिचा जनन दर कसा आहे, तिच्या वयातील जे लेडीज आहेत त्यांच्या सरासरी सपोज मी काय केलं, सपोज मी सरासरी 2.5 म्हणला. राईट. सपोज तिचं वय 49 पर्यंत जगणार आहे, प्लस तिचा ऍव्हरेज जर आपण पकडला तर 2.5 एवढा आहे. तर अशा स्त्रीला जी अपत्य होतात ती संख्या म्हणजे लक्षात तुमची टोटल फर्टिलिटी रेट. व्हॉट इट, असं ते आहे तुमचं टोटल फर्टिलिटी रेट. हे थोडंसं किचकट आहे, लक्षात घ्या, लक्षात ठेवायला किंवा समजून घ्यायला. म्हणून तुम्हाला मी काही एक्झाम्पल देऊन सांगितलं की ती सपोज 49 पर्यंत जगणार आहे आणि तिचा जो फर्टिलिटी रेट आहे तो बाकी स्त्रियांच्या ऍव्हरेज एवढा आहे. लक्षात घ्या किती, तर जवळपास अराउंड मी 2.5 एक्झाम्पल पकडतो. आणि अशा स्त्रीला जेवढे अपत्य होतात तो अपत्यांचा नंबर म्हणजे तुमचा टोटल फर्टिलिटी रेट. पुढचं गोष्ट ते म्हणजे भारताची वयरचना. आता भारताची लोकसंख्या आपल्याला माहिती आहे, एकदम 0 पासून आपण म्हातारी माणसं आपण याच्यामध्ये पकडतो. तर 0 ते 14 लक्षात घ्या. याच्यामध्ये जनरली आपल्या काय येतात, लहान मुलं येतात, किशोरवयीन मुलं येतात. राईट. मुलं मुली काय असतील ते, तर यांना आपण म्हणतो डिपेंडेंट पॉप्युलेशन. राईट. डिपेंडेंट पॉप्युलेशन म्हणजे काय, ही काय असते, अवलंबून असते. ही जी लोकसंख्या असते अवलंबून असते आपल्या आई वडिलांवर, नातेवाईकांवर, कशासाठी, उपजीविकेसाठी, जगण्यासाठी. हे झालं डिपेंडेंट पॉप्युलेशन 0 ते 14. राईट. दुसरे एक डिपेंडेंट पॉप्युलेशन म्हणजे 65 वर्षे जे म्हातारे लोक असतात, सिनियर सिटीजन असतात, हे काय असतात, उपजीविकेसाठी आपल्या मुलांबाळावर अवलंबून असतात, किंवा पेन्शनवर डिपेंड असतात, किंवा सरकारवर डिपेंड असतात. राईट. त्यामुळे 0 ते 14 आणि 65+ ही जी जनता आहे याला आपण डिपेंडेंट पॉप्युलेशन असं म्हणतो, अवलंबून असणारी जनता आहे. तर 0 ते 14 भारतामध्ये किती पर्सेंटेज लक्षात घ्या, 30.76%. आणि 65 वर्षी जनता किती आपल्याकडं, 5.47%. म्हणजे ओव्हरऑल आपण जर विचार केला तर हे जवळपास होते 35%. लक्षात घ्या. राईट. म्हणजे 100वरून 35% मायनस करा, राहिलेली तुमची 15 ते 64 वाली. म्हणजे लक्षात घ्या, ही जी आहे पॉप्युलेशन आहे ना, ही वर्किंग पॉप्युलेशन आहे, ही काम करते, हिला आपण म्हणतो कार्यकारी वयोगट. म्हणजे काही काम करते, ही दोघांना सांभाळते, 0 ते 14 पण सांभाळते आणि 65+ पण सांभाळते. यांचे पॉप्युलेशन सध्या किती आहे, तर अराउंड 65 पकडा. लक्षात घ्या, एक्झॅक्ट आकडा लक्षात नाही राहिलं तर चालेल, 64 पकडू शकता, 65 पकडू शकता. म्हणजे सध्या यांचा आकडेवारी जर सांगायचं झालं तर 2/3 आहे जवळपास. ऍक्च्युअली 2/3 आकडा म्हणजे जवळपास 67% होतो, पण तुम्हाला जर असं ह्या भाषेत विचारलं तर 2/3 पकडा. पर्सेंटेजच्या भाषेत जर पकडलं तर 64 ते 65 पकडा तुम्ही. ठीक आहे, हे तुम्हाला काय विचारलं जातं. आणि लक्षात घ्या, भारताची ही पॉप्युलेशन आहे ना 15 ते 64, याच्यामुळे भारताला असं म्हटलं जातं की हा भारत हा तरुणांचा देश आहे. तरुणांचा देश म्हणजे काय, भारतामध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंड खूप जास्त आहे, चायनापेक्षा जास्त आहे. आणि असं म्हणतात की भारताने याचा जर वापर नाही करून घेतला तर याचं रूपांतर होईल डेमोग्राफिक डिझास्टरमध्ये. म्हणजे हे भारतासाठी
एक प्रकारचं नैसर्गिक संकट म्हणून काम करेल. याचा चांगला वापर करून घ्यायला पाहिजे आपण. तरुणाई आपल्याकडे भरपूर आहे, त्याचा चांगला वापर झाला पाहिजे. पण आपल्याकडे माहिती आहे सध्या काय बेरोजगारी भरपूर आहे. त्यामुळे याच्यावर टीका पण होती की आपण सध्या याचा पण चांगला वापर करत नाही. ही सध्या आपली विंडो खुली आहे, याला म्हणतात डेमोग्राफिक विंडो सध्या खुली झालेली आहे. ही विंडो आपण फ्युचरमध्ये क्लोज होऊ शकतं. म्हणजे काय, तर ही पॉप्युलेशन आपली म्हातारी होत जाणार. लक्षात घ्या, ही 15 ते 65 वाली पॉप्युलेशन जी आहे ना, 64 वाली, ही हळूहळू म्हातारी होत जाणार आणि ही पॉप्युलेशन इकडे शिफ्ट होणार हळूहळू. राईट, म्हणून म्हणतात की विंडो जोपर्यंत खुली त्याचा लाभ करून घ्या. जो डिव्हिडंड आपल्याला भेटतोय त्याला म्हणतात लोकसंख्याशास्त्रीय लाभांश म्हणतात त्याला. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, लोकसंख्याशास्त्रीय लाभांश म्हणजे डिव्हिडंड. राईट, तर ते नाही केलं तर त्याचं रूपांतर होणार डिझास्टर. डिझास्टर म्हणजे काय, त्याचा आपत्तीमध्ये होऊ शकतं. लक्षात घ्या, हे एक्झाममध्ये विचारलं जातं. आणि आजकाल बरेच न्यूजमध्ये येतात आर्टिकल, त्याच्यामध्ये पण तुम्ही हे वाचलं असेल, डिव्हिडंड आणि डिझास्टर सारखे कीवर्ड्स. नंतर पुढचं आहे, आता आपण काय करूया, आता इथून पुढचं जो पार्ट आहे लक्षात घ्या, पूर्ण फॅक्च्युअल पार्ट आहे. म्हणजे तुमचं डोकं तुम्ही असं तयार ठेवायचं, तुम्हाला सगळे फॅक्ट्स तुम्हाला पाठ करायचे आहेत. कारण का, तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या, पॉप्युलेशन हा चॅप्टर जो आहे प्रत्येक सब्जेक्टमध्ये महत्वाचा आहे. GS1 मध्ये, GS2 मध्ये, GS3 मध्ये, GS4 मध्ये, ऑलमोस्ट सगळ्याच ठिकाणी. राईट, तुम्हाला सगळीकडे GS2 जर सोडला राजकीय मेनचा, तर ऑलमोस्ट GS1, 3, 4 सगळीकडेच लागतो. आणि पूर्व परीक्षेला तर आपल्याकडे इकॉनॉमिक्समध्ये, जॉग्राफीमध्ये, बरोबर का, त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढचं, आता आपण काय केलंय, हा जो चॅप्टर आहे ना, आपण इथून पुढे आपण चार्टच्या स्वरूपात घेतलेत आणि आपण कंपॅरिझनच्या स्वरूपात घेतलेत. आपण काय केलंय, भारत आणि महाराष्ट्राचं कंपॅरिझन केलंय. आता बघा, भारताची लोकसंख्या आपण काय केली, महाराष्ट्राच्या लोकसंख्येबरोबर कम्पेअर केलंय. एकूण लोकसंख्या किती आहे, तर जवळपास 121 कोटी, बरोबर का. आणि इकडं भारताची लोकसंख्याशी आपण कम्पेअर केलं महाराष्ट्राची लोकसंख्या, ती किती, जवळपास 11 कोटीच्या आसपास, बरोबर. तर अशी ती ओव्हरऑल तुमची पॉप्युलेशन आहे. इकडे 121 कोटी, इकडे 11 कोटी. नंतर भारताचा जगात किती क्रमांक लागतो, तर लक्षात घ्या, दुसरा क्रमांक लागतो, बरोबर का. भारताचा जगात लोकसंख्या दृष्टीने दुसरा क्रमांक आधी लागत होता. लक्षात घ्या, हे 2011च्या नुसार चाललंय. बरं, तुम्ही म्हणाल की असं कसं, सध्या आपण 1 नंबरवर आहे. सध्या 1 नंबरवर ही सध्या आपण पॉप्युलेशन पकडतोय 2011 नुसार. लक्षात घ्या, म्हणून दुसरा क्रमांक आहे. 1 नंबरवर कोण आहे, 11 नुसार चायना आहे, बरोबर का. आणि जर भारतामध्ये महाराष्ट्राचा जर विचारलं तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक येतो. 1 नंबर कोणी, युपी, आपल्याला माहिती आहे. युपीचे पॉप्युलेशन किती आहे, 2011 नुसार 17 कोटी आहे. लक्षात घ्या. पुढची गोष्ट, जगाच्या एकूण किती टक्केवारी आहे भारतामध्ये, जगाच्या एकूण 17.5% पॉप्युलेशन भारतामध्ये राहते. ठीक आहे. आणि भारताच्या एकूण किती टक्केवारी महाराष्ट्रामध्ये राहते, तर लक्षात घ्या 9.25च्या आसपास. ठीक आहे. नंतर पुढचं आहे ते म्हणजे 2001 ते 2011 लोकसंख्या दशवार्षिक वाढ. म्हणजे काय, तर ह्या 10 वर्षामध्ये पॉप्युलेशनचा ग्रोथ रेट किती आहे, तर तो लक्षात घ्या 17.64%. ठीक आहे. याच्या आधी तो जास्त होता, 91 तो 2001 थोडासा जास्त होता, तो सध्या कमी झाला 17.64%. त्याच्यानंतर पुढचं ते म्हणजे 2000, पुढची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा आपण कम्पेअर करूया. महाराष्ट्राचा दशवार्षिक ग्रोथ रेट किती आहे, म्हणजे डिकेडल ग्रोथ रेट किती, लक्षात घ्या, तो 16%. म्हणजे भारताच्या कंपॅरिझन कमी. लक्षात घ्या. पुढची गोष्ट, लोकसंख्येची घनता. भारताची घनता किती, 382, महाराष्ट्राची 365. गुणोत्तर किती आहे, लिंग गुणोत्तर, तर हे ऍडल लिंग गुणोत्तर. लक्षात घ्या, भारताचे 943, महाराष्ट्राच्या 929. नंतर बाल लिंग गुणोत्तर. बाल लिंग गुणोत्तर म्हणजे किती, 0 ते 6 मधल्या बालकांची संख्या. त्याच्यामध्ये लक्षात घ्या, इकडे 918 आहे आणि इकडं 854 आहे. तर लक्षात घ्या, काही ठिकाणी आकडा 919 पण दिलाय, काही ठिकाणी 918 दिलाय. ठीक आहे. तर आपण जनरली 918 पकडतो आणि इकडं बाललिंग गुणोत्तर 894 आहे. साक्षरता किती आपल्याकडे, लक्षात घ्या, साक्षरता आहे 72.98%, बरोबर का. आणि इकडं महाराष्ट्रामध्ये किती साक्षरता, तर 82.34%. आकडेवारी पाठ करून ठेवा. इकडे 72%, इकडे 82%. तुम्ही असा ऍव्हरेज लक्षात ठेवू शकता. 10चा गॅप आहे. आता आपण पाहतो म्हणजे जगातील सगळ्यात लोकसंख्येचे देश, तर हे आपण कशाच्या नुसार केलं, लक्षात घ्या, आपण केले हे 2011च्या पॉप्युलेशन नुसार. जगामध्ये 1 नंबर होता त्यावेळेस चायना 135 कोटी होती, भारत होता 121 कोटी, अमेरिका 31 कोटी, इंडोनेशिया 25.3 कोटी, ब्राझील 20.2 कोटी. पहिले 3 तर लक्षात ठेवा ऍटलीस्ट. चायना, ठीक आहे, कसं लक्षात ठेवणार, चाय लक्षात ठेवा, चायना, अमेरिका, सॉरी एक सेकंद, CI लक्षात घ्या, CI, C फॉर चायना, I फॉर इंडिया, A फॉर अमेरिका. CI माहिती तुम्हाला सांगायची गरज नाही, CI. त्याच्यानंतर पुढचं CI झालं. पुढचं आपण काय करूया, आता आपण भारत आणि महाराष्ट्राचं कंपॅरिझन करूया. पहिली गोष्ट म्हणजे आपण राज्याची क्रमवारी पाहूया की सगळ्यात लोकसंख्या असणारे पहिले टॉप स्टेट कुठले, तर पहिले ऍटलीस्ट 5 तर लक्षात ठेवा. युपी आपल्याला माहिती आहे, जवळपास 19.95 कोटी, महाराष्ट्र जवळपास 11.23 कोटी, नंतर बिहार 10.38 कोटी, पश्चिम बंगाल 9.13 कोटी, आंध्र प्रदेश 8.46 कोटी.
राईट. युपी 19.95 आहे, महाराष्ट्र 11.23 आहे, बिहार 10.38 कोटी. पहिले 3 लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. नंतर सगळ्यात कमी कुठल्या लक्षात घ्या, सगळ्यात कमी सिक्कीमची. राईट. सिक्कीम जर विचारलं तर सिक्कीम 6.11 कोटी, मिझोराम 10.97 कोटी, अरुणाचल प्रदेश 13.84 कोटी आणि गोवा 14.59 कोटी. नंतर पुढची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, लोकसंख्येनुसार जिल्ह्यांची क्रमवारी आपण पाहूया. तर क्रमवारी लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये कशी आहे, सगळ्यात जास्त पॉप्युलेशन कोणाची, ठाण्याची, म्हणजे 1 कोटीपेक्षा जास्त आहे बघा, 1,10,00,000. नंतर पुण्याची 94 लाख. ठीक आहे. आता ही आकडेवारी तुम्हाला डिटेलमध्ये दिलेली आहे, तुम्हाला एकदम बारीक शेवटची आकडेवारी नाही विचारा, तुम्हाला फक्त ऍटलीस्ट ओव्हरऑल माहिती पाहिजे की 1.10 कोटी, इकडे 94 लाख, मुंबई उपनगर अराउंड 93 लाख, नाशिक जवळपास किती आहे ही 61 लाख, बरोबर का. राईट. जे काय असेल ते. आता पहिले टॉप 3 लक्षात ठेवलं तरी सफिशियंट, तुम्ही बाकी निवांत वाचू शकता, बाकीचे तुम्हाला मी महत्वाचे सांगितले. त्याच्यानंतर खालचं बघा, सिंधुदुर्गचे बघा किती. आता इकडे कमी वाले, जिकडे सगळ्यात जास्त वाले, जिकडे सगळ्यात कमी वाले, तुम्हाला ऍटलीस्ट पहिले ना 5 टॉप 5 माहिती पाहिजे. राईट. तुम्ही काय करू शकता, याला वेगवेगळे नियमनिक बनवू शकता, त्याच्या नियमनिक सांगत बसणार नाही किंवा याच्यामध्ये तुम्हाला सजेस्ट पण करणार नाही. तुम्ही तुमच्या अँगल याला कसं लक्षात ठेवायचं तुम्ही लक्षात ठेवू शकता. राईट. तर सगळ्यात ठिकाणी सगळ्यात कमी तुम्हाला पहिले टॉप 5 माहित पाहिजेत. राईट. इकडे सगळ्यात कमी म्हणजे बघा सिंधुदुर्ग सगळ्यात कमी आहे, इकडे लाखामध्ये पॉप्युलेशन आहे. राईट. त्याच्यानंतर गडचिरोलीची त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त आहे, 10.5 लाख आहे. हिंगोलीची त्याच्यापेक्षा जास्त आहे. नंतर वाशिम, नंतर भंडारा आहे. ठीक आहे. ऍटलीस्ट तुम्हाला आकडेवारी लक्षात नाही राहिले तरी पण ऍटलीस्ट ही नाव तरी लक्षात पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. याच्यापेक्षा तुम्हाला आता मी कमी पाठांतर नाही सांगू शकत, तुम्हाला ऍटलीस्ट नाव तरी लक्षात पाहिजे. ठाणे, पुणे, मुंबई उपनगर, नाशिक, नागपूर आणि इकडे सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा. ठीक आहे. आणि इकडं भारताचं सांगितलं मला, युपी, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि इकडं सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा, नागालँड. पुढचं डिकेडल ग्रोथ रेट, पॉप्युलेशन ग्रोथ रेट. तर लक्षात घ्या, डिकेडल पॉप्युलेशन ग्रोथ रेट मध्ये आपल्याला महत्वाचं एक आकडे लक्षात ठेवायचे, ते म्हणजे 1971 ते 1981. हा याच्यामध्ये लक्षात घ्या, भारताचा लोकसंख्या विस्फोट झाला, मग तुम्हाला सांगितलं मी. म्हणजे 1951 ते आपण 81 हा लोकसंख्या विस्फोटाचा कालावधी आहे, बरोबर आहे. पण त्यातल्या जर तुम्हाला हायेस्ट विचारलं तर तो 1971 ते 81 आहे, लक्षात घ्या. तो किती टक्के, 24.66% तेवढा डिकेडल ग्रोथ रेट आहे. राईट. तर भारताची डिकेडल ग्रोथ रेट बाकी किती आहे, सगळ्यात सध्या जर विचारलं म्हणजे किती, 2001 ते 2011 हा ग्रोथ रेट किती आहे, 17.5%, जवळपास 17.7% आहे. त्यापैकी ग्रामीणचा किती आहे, 12.3% आणि शहरीचा 31.8%. ठीक आहे. याच्यामध्ये लॉजिक पण तुम्हाला कोण जाईल की आपल्याकडे भारतामध्ये अर्बनायझेशन वाढते, ग्रामीणची लोकसंख्या इकडे मूव्ह होते, बरोबर. पुढचं हा झाला भारताचा. महाराष्ट्राचा आपण पाहूया. महाराष्ट्राचा बघा भारतापेक्षा कमी आहे, तो आहे 16.0 किंवा 15 काही ठिकाणी 15.99 आकडा दिलाय, 16 पण पकडू शकतो तुम्ही, 16%. ग्रामीण भागामध्ये कमी आहे 10.4%, शहरी भागामध्ये जास्त आहे 30.8%. ठीक आहे. आता आपण काय करूया, आपण पॉप्युलेशन ग्रोथ रेट पाहूया, कशानुसार, लोकसंख्याचा बदल. आपण स्टेट वाईज पाहूया, स्टेट आणि प्लस युनियन टेरिटरी. तर लक्षात घ्या, सगळ्यात वाढ कुठं झाली, सगळ्यात वाढ झाली ते म्हणजे दादरानगर हवेली, लक्षात घ्या. ठीक आहे. दादरानगर हवेलीमध्ये जवळपास 55.88% वाढले, दीव दमनमध्ये 53.66% वाढली पॉप्युलेशन 10 वर्षामध्ये, मणिपूरमध्ये 31.8% वाढले, पॉंडिचेरीमध्ये 28.08% वाढले, मेघालयामध्ये 27.9% वाढले. म्हणजे बघा इथं स्टार्टिंगला युनियन टेरिटरी आहे दादरानगर, दीव दमन हवेली, जवळपास 50-50च्या वरच आहे. मणिपूर, पॉंडिचेरी, मेघालय, अरुणाचल हे नॉर्थ ईस्ट स्टेट आहेत, पॉंडिचेरी सोडलं तर ही युनियन टेरिटरी आहे. बिहार आपल्याला माहिती आहे पॉप्युलेशन भरपूर आहे, बाकी खाली आहे, ते तुम्ही वाचू शकता. आता सगळ्यात कमी बदल झालाय कुठं तुम्हाला पाठ करायचे, याच्यात मध्ये लक्षात ठेवा, नागालँड निगेटिव्ह मध्ये गेलाय, निगेटिव्ह ग्रोथ रेट जातं, किती आहे, -0.58%. नंतर केरळ किती आहे, 4.9%. लक्षद्वीप किती आहे, 6.3%. अंदमान निकोबार 6.86%. गोवा 8.2%. ठीक आहे. यातला महत्वाचं कुठलं, नागालँड -0.58%, लक्षात घ्या. आता हे झालं भारताचं. महाराष्ट्राचं बघा, तर सगळ्यात वाढ कुठं झाली डिस्ट्रिक्ट वाईज, तर ठाण्यामध्ये झाली, लक्षात घ्या. ठाण्यामध्ये 25.94, 2 नंबर पुणे 30.34, औरंगाबाद 27.33, नंदुरबार 25.50, नाशिक 22.33. ऍटलिस्ट आकडे नका लक्षात ठेवू, तुम्हाला नाव तर लक्षात घ्या, ठाणे, पुणे. आता ठाणे कशामुळे आपल्याला माहिती आहे, अर्बनायझेशन भरपूर त्या ठिकाणी, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नंदुरबार, नाशिक. आणि सगळ्यात घट कुठे दिलं लक्षात घ्या, म्हणजे मायनसमध्ये गेली तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा. राईट. मुंबई -7.6, रत्नागिरी -4.8, सिंधुदुर्ग -2.3. राईट. तर असं ते आहे, याच्यामध्ये घट आलेली आहे. नंतर पुढचं ते म्हणजे
लोकसंख्येची घनता. आता पॉप्युलेशन डेन्सिटी, तर भारताची लक्षात घ्या 2001 साली होती 325, आता किती झाली ती 387. हे दोन्ही आकडेवारी पाठ करून विचारले जातात. एक मध्ये किती होती 325 होती, आता झाली ती 382. वाढ किती झाली 57 झाली. राईट. याच्यामध्ये काहीच लक्षात नाही राहिलं, तर 382 आकडा लक्षात ठेवा 2011चा. महाराष्ट्राशी आपण जर कम्पेअर केलं तर 315 होता, तो झाला 365, ती 50 वाढलेली आहे. ठीक आहे. इकडे बघा 25 झाला 82, 97 वाढलाय. हे वाढ किती झाली पाठ करायची गरज नाही, तुम्हाला डिफरन्स जर घेताना लक्षात येऊन जाईल. 25 झालंय 87 असं लक्षात ठेवा, आणि इकडे झालाय 15 झालाय 65. ठीक आहे. 365. राईट. त्या आकडे ह्या दोघांमध्ये सगळ्यात महत्वाचे आकडे कुठले, तर 382 वाला आणि इकडे 365 वाला. महाराष्ट्राची घनता लक्षात घ्या कमी आहे. ठीक आहे. भारताची घनता जास्त आहे. राईट. इकडे 382, इकडे 365 आहे. पुढचं आहे. आता राजकीय घनता आपण जर विचारलं तर सगळ्यात जास्त कुठे आहे, दिल्लीला. कारण का दिल्ली हे राजधानीचं क्षेत्र आहे. त्या ठिकाणी बाहेरची भरपूर जनता काय झाली, लोक रोजगारासाठी आलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ज्यात पार्टिशन झालं होतं त्या ठिकाणी शिखांच्या काही सेटलमेंट आपण उभारल्या होत्या. त्यामुळे ओव्हरऑल आपण पाहिलं त्या सगळ्यांचा विचार आपण केला तर त्या ठिकाणी घनता खूप जास्त, किती 11,320 एवढी लोकसंख्या एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये राहते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचे चंदीगड 9,258, हा युनियन टेरिटरीचाच पार्ट एक प्रकारे. नंतर पुढचं आहे पॉंडिचेरी 2605, दमन आणि दीव 2172, लक्षद्वीप 2015, बिहार 1106, पश्चिम बंगाल 1028, केरळ 860. ठीक आहे. पहिले 5 ॲटलीस्ट लक्षात द्या, दिल्ली, चंदीगड, पॉंडिचेरी, दमन, दीव, लक्षद्वीप. नंतर सगळ्यात कमी घनता कुठे बघा, अरुणाचल प्रदेश 17, कसा लक्षात ठेवणार 17 खतरा. नंतर अंदमान निकोबार 46, जम्मू काश्मीर 56, 10 वाढ या ठिकाणी. मिझोराम 52, सिक्कीम 86, कसं लक्षात, सिक्कीम 6 म्हणजे 86 लक्षात ठेवा. नंतर नागालँड 119, मणिपूर 122, बाकी काही तुम्ही तुमच्या चांगल्या लक्षात ठेवू शकता. ॲटलीस्ट तुम्हाला अरुणाचल प्रदेश माहीत पाहिजे. पहिले टॉप 5 माहीत असेल तर बेटर आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पुढचं आहे जिल्हा आहे लोकसंख्या. आता महाराष्ट्राचं बघा सगळ्यात घनता कुठे, सगळे ऑब्विसली विचार करा, सगळे मुंबई सारख्या ठिकाणी, मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, हे आपल्याला माहिती आहे लोकसंख्या बरोबर आहे. कारण का भारताची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई आपल्याला माहिती आहे, आणि मुंबईमध्ये हे सगळ्या गोष्टी येतात, मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे वगैरे काय असेल ते. बरोबर. भरपूर बाहेरची जनता, बिहारी, युपीवाली जनता त्या ठिकाणी जाते, कोकणाची जनता जाते. त्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, लोकसंख्येची घनता भरपूर आहे. 20,980 मुंबई उपनगर. मुंबई शहराचे किती आहे 19,652, आणि ठाण्याचे 1167. पुण्याची थोडीशी कमी आहे. नंतर पुढचे सगळ्यात कमी घनता कुठे बघा, आता गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर या ठिकाणी कमी आहे. आता गडचिरोली कमी काय, आपल्याला माहिती आहे जंगल आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर कसं आहे, नक्षलाइट एरिया आहे. ठीक आहे. सिंधुदुर्गचं कसं लक्षात घ्या, इथली बरीचशी जनता मुंबईला गेलेली आहे, बरोबर का, मुंबईला गेलेली आहे. त्यामुळे पॉप्युलेशन इथली घनता कमी झाली. प्लस इथे ना थोडा डोंगर दऱ्याचा प्रदेश आहे, बरोबर का, थोडासा राहायला दुर्गम प्रदेश. तुम्ही कुणी जर फिरायला गेले असं तुम्हाला लक्षात येईल, इथं थोडासा दुर्गम प्रदेश आहे, पाऊस भरपूर असतो, राहणीमान थोडासा मुश्किल आहे. त्याच्यानंतर चंद्रपूर, बरोबर, रत्नागिरी, यवतमाळ, मेन तुमचं गडचिरोली लक्षात घ्या 74. पुढचं आपण पाहतो म्हणजे लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर लक्षात घ्या, लिंग गुणोत्तर सध्या किती आपलं, तर त्या म्हणजे 943 लक्षात घ्या. आधी किती होतं 933, एक साली होतं 933, ते 10 वाढले झालं 943. ठीक आहे. रुरल अर्बन याच्यामध्ये दिलेले आहे, तुम्ही तुमच्या सोयीने पाठ करू शकता ते. ठीक आहे. पुढची गोष्ट म्हणजे लिंग गुणोत्तर महाराष्ट्राचं आधी होतं 922, आता झालं ते 929, म्हणजे 7 वाढलेलं लक्षात घ्या. 922 झालं 929. अर्बन रुरल तुम्ही तुमच्या अँगली लक्षात ठेवू शकता. ऍटलीस्ट मेन लक्षात ठेवा, 922 आधी होतं ते झालं आता 929. राईट. भारताचा 943 आहे. ठीक आहे. आणि महाराष्ट्राचे 929, हे 2 आकडेवारी पाठच पाहिजे तुम्हाला. पुढची गोष्ट राज्य न्याय लिंग गुणोत्तर म्हणजे क्रमवारी. लक्षात घ्या सगळ्यात जास्त कोणाचं आहे, केरळचं लक्षात घ्या 1084. पहिले 2 लक्षात ठेवा ऍटलीस्ट, केरळ, पॉंडिचेरी 1037, पॉंडिचेरी, केरळ 1084. सगळ्यात कमी कुठे लक्षात घ्या, सगळ्यात कमी म्हणजे हरियाणा 879. 2 नंबर जम्मू काश्मीर 889, सिक्कीम आहे 890. बाकी पुढचं लक्षात ठेवू शकता तुम्ही. लिस्टवाला लक्षात घ्या हरियाणा 879. महाराष्ट्रामध्ये जर विषय आलं तर सगळ्यात जास्त कुठे आहे, रत्नागिरीमध्ये लक्षात घ्या 1122. सिंधुदुर्ग 2 नंबर 1036. असं तुम्ही म्हणाल की असं कसं झालं, तर तुमचं लॉजिक सांगतो. या ठिकाणची जी पुरुष संख्या लक्षात ना, या ठिकाणचे पुरुष गेलेत मुंबईला जॉबसाठी. त्यामुळे काय झालं, या ठिकाणी बऱ्यापैकी पाठीमागे राहिल्या त्या स्त्रिया. त्यामुळे त्या ठिकाणी लक्षात घ्या ऑब्विसली स्त्रियांचं प्रमाण जास्त तुम्हाला सापडेल. हे त्याच्या मागचं लॉजिक लक्षात घ्या. रत्नागिरी किती 1122, सिंधुदुर्ग 1036, गोंदिया 999. ठीक आहे. सगळ्यात कमी कुठे लक्षात घ्या, मुंबई सारख्या ठिकाणी, कारण हे सगळे पुढे हरलेले प्रदेश आहेत, बरोबर का. या ठिकाणी काय होतं, तुमचं स्त्री भ्रूण हत्या वगैरे होते, सोनोग्राफी सारख्या सेंटर अवेलेबल असतात ब्लॅकमध्ये, बरोबर का. काळा बाजार होऊन काय होतं मग त्या ठिकाणी लिंग गुणोत्तर लिंग चाचणी होते, त्याच्यामुळे त्या ठिकाणी लिंग गुणोत्तर कमी.
मुंबई शहरामध्ये किती 832 आहे, मुंबई उपनगरामध्ये 860 आहे, ठाण्यामध्ये 880 आहे. ठीक आहे, हे झालं पहिले 3 आणि बाकीचे तुम्ही निवांत वाचू शकता. पुढचे धर्मनिहाय लिंग गुणोत्तर, तर लक्षात घ्या. धर्मनिहाय लक्षात घ्या, जर असं विचारलं धर्मानुसार सगळ्यात जास्त कोणाचं आहे, तर ख्रिश्चनांमध्ये लक्षात घ्या 1023 आहे. आता त्याला धार्मिक कारण लक्षात घ्या. याचं कारण म्हणजे काय, तर ख्रिश्चनमध्ये जे जे कोरवाले ख्रिश्चन असतात, राईट, कुठले, कॅथलिकवाले, हे कोरवाले झाले लक्षात घ्या, म्हणजे कट्टरवाले. तर कॅथलिक ख्रिश्चनमध्ये लक्षात घ्या ॲबॉर्शनला परवानगी नाही, बरोबर का, ॲबॉर्शनला परवानगी आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या इकडं लिंग गुणोत्तर जास्त आहे. तर 1023 सगळ्यात जास्त आहे, 1023. 2 नंबर आहे बौद्धांमध्ये 965, 3 नंबर आहे जैन 954, मुस्लिम 951, हिंदूमध्ये कमी 939, शिखामध्ये 9003. ठीक आहे, हे धर्मनिहाय लिंग गुणोत्तर झालं. सॉरी तुम्ही चुकून 9000 म्हटलो, तर 1023, 965, 954, 951, 939 आणि 903. ठीक आहे, तर असं ते आहे. तुम्हाला ऍटलीस्ट पहिले 3 लक्षात घ्या, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, मुस्लिम, हिंदू. ठीक आहे, तर CBJ असं काहीतरी लक्षात आहे, CBJM असं काहीतरी. ठीक आहे, CBJMH, CBJMHS. नंतर पुढचं आहे धर्मलिंग गुणोत्तर झालं. नंतर पुढचं आपण बघतो म्हणजे बाललिंग गुणोत्तर लक्षात घ्या. तर 0 ते 6 वयोगटातील आपण याच्यामध्ये कन्सिडर करतोय. 2001 साली किती होतं, 906 होतं लक्षात घ्या. आता किती झालं, 1 सेकंड, 906 नाही, सॉरी 927 होतं, आता झालं ते 919. ठीक आहे, आता काही ठिकाणी आकडा 918 दिलाय, काही ठिकाणी 919 दिलाय. ठीक आहे, तुम्ही दोन्ही कन्सिडर करू शकता. तर 927 होतं, ते आता झालं 918. म्हणजे काय झालं, कमी झाले. म्हणजे काय केलं आपण, स्त्रियांची आपण त्यांच्या 0 ते 6 मध्येच हत्या करत आहोत. म्हणजे त्यांचं काय होतं, स्त्री भ्रूण हत्या आपल्याकडे होत आहे, लक्षात घ्या, 0 ते 6 मध्ये, राईट. 927 होतं आधी, आता झालं ते 918. आणि हे झालं भारताच्या बाबतीत. महाराष्ट्राच्या बाबतीत कसं लक्षात घ्या, आधी होतं ते 913, ते आता अजून कमी झाले, की त्याला 854 झाले, लक्षात घ्या, राईट. 913 झाले 894. पुढची गोष्ट ते म्हणजे राज्यनिहाय बाललिंग गुणोत्तर सगळ्यात जास्त कुठे, सगळ्यात कुठे, अरुणाचल प्रदेश किती 972, नंतर मिझोराम 970, मेघालय 970. ठीक आहे, पहिले 3 ऍटलीस्ट लक्षात ठेवा. नंतर पुढचं आहे सगळ्यात कमी कुठे, हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर 834, 846, 862. नंतर भारताचं झालं, आता आपण महाराष्ट्राचं पाहूया. महाराष्ट्रामध्ये बघा सगळ्याधिक कुठे आहे, सगळ्याधिक गडचिरोली आहे, गोंदिया आहे, चंद्रपूर. म्हणजे जे माग असलेले स्टेट असतात त्या ठिकाणी तुम्हाला हे जास्त प्रमाण जास्त दिसेल बाललिंग गुणोत्तराचं. कारण का, त्या ठिकाणी सोनोग्राफी सारख्या फॅसिलिटी महाग असतात, त्यांना परवडत नाही, त्यामुळं बिचारी ते काय करतात, आहे ते त्यांचं बाळाला जन्म घालून देतात, बरोबर. तर गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर 961, 956, 953. कमीमध्ये कुठे, बीड माहिती आहे आपल्याला, बीडला असं चेस्टनी भारताचा बिहार म्हटलं जातं. ठीक आहे, तुम्हाला पाठीमागे माहित असेल, एक मुंडे नावाचा डॉक्टर होता, त्यांना अटक पण केली, तर त्यांनी जवळपास 3 ते 4,000 मुलींचा स्त्री भ्रूण हत्या केली. तुम्हाला पाठीमागे केस गाजली होती, खूप वर्ष झाली त्याला. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी गोष्ट माहित पण नसेल, ती केस खूप गाजली होती मुंडे डॉक्टरची, लक्षात ठेवा. तुम्ही नेटवर सर्च करून बघा तुम्हाला कधी भेटलं तर. 3 ते 4,000 स्त्री भ्रूण हत्या त्यांनी केल्या होत्या. त्यामुळे बीडचं हे मॉडेल खूप प्रसिद्ध आहे, लक्षात घ्या. बीडमध्ये त्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला कमी सापडेल, कारण का पॅट्रियार्कल सोसायटी आहे बऱ्यापैकी. तर 807 कमी आहे. जळगाव 2 नंबर 842, अहमदनगर 3 नंबर 852. पुढची गोष्ट लक्षात घेते म्हणजे राज्यनिहाय नागरिकीकरण. तर लक्षात घ्या सगळ्यात जास्त नागरीकरण कुठून झालंय, तर लक्षात घ्या बऱ्यापैकी साऊथच्या स्टेटमध्ये तुम्हाला नागरीकरण दिसेल. गोवा बघा 65.2%, नॉर्थ ईस्टमध्ये 2 नंबर मिझोराम 52%, तमिळनाडू 48.4%, केरळ 47.7%. तुम्हाला पाठ करायचे गोवा आणि महाराष्ट्र. महाराष्ट्र नंबर किती लक्षात घ्या, 5वा नंबर आहे, 5वा. महाराष्ट्रामध्ये किती टक्के, पाठच करून द्या, 45.2%. 1 नंबर विचारलं तर गोवा लक्षात घ्या 62.2%, आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो 5वा क्रमांक. सगळ्यात कमी जर विचारचं लक्षात घ्या, हिमाचल प्रदेशमध्ये फक्त 10% अर्बन पॉप्युलेशन आहे. म्हणजे काय, तिथं 90% उलट लक्षात ठेवायचं, 90% जनता ग्रामीण भागात राहते. ठीक आहे, बिहारमध्ये 11.3%, म्हणजे काय, ते जवळपास 89% ग्रामीण भागात राहते. आसाममध्ये 14% अर्बन आहे, असं लक्षात ठेवा. ठीक आहे, हिमाचल प्रदेश 1 नंबर, बिहार 2 नंबर, आसाम 3 नंबर, राईट. नंतर पुढचं राज्याचं झालं. आता आपण जिल्हा पाहू. म्हणजे काय, महाराष्ट्रामध्ये कसं झालंय, अर्बनायझेशन कसं आहे, तर लक्षात घ्या 2 जिल्हे जे आहेत ना, मुंबई शहर आणि उपनगर, याच्यामध्ये 100% अर्बन पॉप्युलेशन आहे. जर ठाण्याचा क्रमांक 3रा आहे 76.99, नागपूरचा आहे 4था 68.31, आणि पुण्याचा क्रमांक लक्षात घ्या 60.99. पुणे जिल्ह्यामध्ये 60.99% अर्बन पॉप्युलेशन आहे. पुणे जिल्हा म्हणतोय बरं, पुणे शहर नाही. सगळ्या जिल्ह्यांची क्रमवारी आहे. नंतर सगळ्यात कमी कुठे आहे, तर गडचिरोली, कारण का नक्षलाईट एरिया आहे, आदिवासी एरिया आहे, प्लस जंगली एरिया आहे 11%. सिंधुदुर्ग 12.61%, हिंगोली 15.18%, नंदुरबार 6.71%. ठीक आहे, गडचिरोली लक्षात ठेवा
तर मला सगळं लक्षात ठेवायचे. तुम्हाला एकदमच क्रिटिकल कंडिशन सांगतो, जर तुम्हाला काहीच लक्षात नाही राहिलं तर. पुढची गोष्ट साक्षरता. तर साक्षरता लक्षात घ्या, 2011 साली भारताची किती आहे साक्षरता? 72.98%. राईट. पुरुषांची त्यापैकी किती वाटा आहे? 80.88%. स्त्रियांचा वाटा आहे 84.63%. राईट. या दोघांचा आपण मीन काढला तर तो येतो 72.98%. लक्षात घ्या. राईट. झालं 72.98%. हे झालं भारताच्या बाबतीत. महाराष्ट्राचं बघा किती? महाराष्ट्राचे 82.34%. पुरुषांचा त्यापैकी किती आहे? 88.4% आणि स्त्रियांचा आहे 75.9%. हे तुम्हाला दोन्ही पाठ करायचे बरं. 75%, 88.4%. मीन येतो त्याचा 82.34%. इकडं स्त्रियांचा 64.63%, 80.8% आणि मीन येतो 72.98%. तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी मिक्स करून देतील आकड्यावर, लक्षात घ्या. तर पाठ करून ठेवा. नंतर पुढचे राज्य न्याय साक्षरता. सगळ्यात साक्षरता कुठे आहे? केरळमध्ये, लक्षात घ्या 54%. तर आकडेवारी लक्षात घ्या 2011ची. सध्या केरळने 100% आकडेवारी गाठलेली आहे, आपल्याला माहिती आहे. तर केरळची आकडेवारी 2011 नुसार 54% सगळ्यात जास्त आहे. 2 नंबर लक्षद्वीप, 3 नंबर मिझोरम, 4 नंबर गोवा. राईट. केरळ 54% टॉपमध्ये, लक्षात घ्या. सगळ्यात कमी कुठे आहे? बिहार. राईट. बिहार स्टेटमध्ये बऱ्यापैकी. बिहार 61.8%, अरुणाचल प्रदेश 65.8%, राजस्थान 66%. पहिले 3 ऍटलीस्ट लक्षात ठेवा. राईट. नंतर पुढचं सगळ्यात जास्त जिल्हा आणि जर विचारलं महाराष्ट्रामध्ये कुठे आहे, तर मुंबई उपनगर किती? 89.9%. मुंबई शहर 89.2%. नागपूर 88.4%. अकोला 88.0%. अमरावती 87.4%. राईट. मुंबई सिटी असल्यामुळे त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात फॅसिलिटी आहे. सगळ्यात कमी कुठे? लक्षात घ्या नंदुरबार. बऱ्यापैकी त्या ठिकाणी ट्रायबल पॉप्युलेशन आहे 64.4%. जालना 71.5%. धुळे 72.8%. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण पाहतो म्हणजे त्याच्यानंतर पुढचं सगळ्याधिक लोकसंख्या असलेली धर्म. तर धर्माच्या बाबतीत तर लक्षात घ्या, हा जो आहे ना, हा वरच्या टेबलचा पार्ट आहे, लक्षात घ्या. नंतर पुढचं आहे सगळ्याधिक लोकसंख्या असलेले धर्म. तर भागात भारतामध्ये सगळ्यात जास्त, आता हे कॉमन सेन्स आहे, भागात सगळ्यात जास्त भारतामध्ये कुठला धर्म आहे? ते हिंदू धर्म, लक्षात घ्या. त्यांची पॉप्युलेशन किती भारतामध्ये? 79.8%. 2 नंबर येतात मुस्लिम 14.2%. 3 नंबर ख्रिश्चन 2.3%. राईट. तर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्ध, जैन. राईट. आणि अदर. राईट. नंतर पुढचं आहे इकडं महाराष्ट्राच्या बाबतीत, लक्षात घ्या. सगळ्यात जास्त कोण? हिंदू, मुस्लिम. तर पहिले 2 लक्षात घ्या, इकडं कॉमन आहेत. एक बघा हिंदू मुस्लिम इकडं कॉमन आहेत. खाली लक्षात घ्या हे क्रमवारी चेंज होते. 3 नंबरला येते कोण? हिंदू मुस्लिम. नंतर 3 नंबर तुमचं बुद्ध. 4 नंबर येते जैन. ठीक आहे. 5 नंबर येतात ख्रिस्त. नंतर येतात शीख आणि नंतर अदर. राईट. असं ते आहे. त्याच्यानंतर आता इकडे लक्षात घ्या, सगळ्याधिक प्रमाण असणारं राज्य कुठलं? म्हणजे हिंदूंचं प्रमाण सगळ्यात जास्त कुठे? लक्षात घ्या. तर हिंदूचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये. ते किती आहे? 95.17%. लक्षात घ्या. हे थोडंसं टेबल इकडे झालाय. तर हिमाचल प्रदेशमध्ये त्यांच्या टोटल पॉप्युलेशन पैकी 95.17% हिंदू लोक, लक्षात घ्या. नंतर मुस्लिमांचं पॉप्युलेशन त्या पर्टिक्युलर स्टेटच्या पर्सेंटेजनुसार कुठे जास्त आहे? तर लक्षद्वीपची टोटल पॉप्युलेशन आहे त्यापैकी 95.58% मुस्लिम पॉप्युलेशन आहे. नंतर नागालँडच्या टोटल पॉप्युलेशन पैकी 97% पॉप्युलेशन ख्रिश्चन आहे. पंजाबच्या टोटल पॉप्युलेशन आहे कॉमन आहे, शीख लोक तिकडेच मोस्टली 56.69% शीख लोक आहेत. सिक्कीममध्ये बौद्ध लोक जास्त, लक्षात आहे कारण आपल्या तिबेटचा पार्ट आहे. राईट. तिबेट थोडासा जवळ आहे तर मग बुद्ध लोक त्या ठिकाणी जास्त आहे 27.39%. आणि जैन लोक मुंबई शेजारी असल्यामुळे आणि आपल्याकडे पूर्वी आपल्याला माहिती आहे गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होते त्यामुळं जैनांची संख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त 1.25%. नंतर अरुणाचल प्रदेश, लक्षात घ्या. तर इतर धर्मीय मध्ये अरुणाचल प्रदेशचा वाटा जास्त आहे 26.2%. असा ते टक्केवारी आहे. तर तुम्हाला दशकीय वाढ जर विचारली याच्यामध्ये लक्षात घ्या, दशकीय वाढ म्हणजे काय? डिकेडल ग्रोथ किती आहे? 2001 ते 2011. तर लक्षात घ्या हिंदूंची वाढ 16.8%. नंतर मुस्लिमांची वाढ 24.6%. लक्षात घ्या मुस्लिमांची वाढ जास्त आहे. याच्या पाठीमागे न्यूजमध्ये पण होतं, त्याच्यावर राजकारण पण झालं हिंदू वर्सेस मुस्लिम असं काहीतरी, बरोबर? तुम्हाला माहिती असेल इलेक्शनच्या काळामध्ये. तर मुस्लिमांची लक्षात घ्या 24.6%. ख्रिश्चन 15.5%. शीख आहे 8.4%. बौद्ध आहे 6.1%. सगळ्यात कमी येते म्हणजे जैन 5.4%. नंतर हे झालं भारताचं. आता महाराष्ट्रात आपण पाहूया. तुम्हाला मगाशी सांगितलं की हिंदू मुस्लिम पहिलं हे कॉमन आहे तिकडे, पण भारत आणि महाराष्ट्रामध्ये हिंदू नंतर मुस्लिमच येतं क्रमवारीमध्ये. पण तिथून पुढे लक्षात घ्या क्रम चेंज होतोय, तो म्हणजे 3 नंबर महाराष्ट्रामध्ये बुद्ध आहे, बरोबर का? कारण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे काय होतं, एससी जनता जी आहे बऱ्यापैकी ती बौद्ध मध्ये कन्वर्ट झालेली आहे. राईट. त्याला नवबौद्ध पण आपण म्हणतो. तर जे सो कॉल्ड म्हणजे पूर्वीच्या काळी जिथं आपण दलित म्हणायचं
त्यांचं काय झालं कन्व्हर्जन आता बऱ्यापैकी बौद्धमध्ये झालेलं असलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालंय भारतामध्ये बौद्धांची पॉप्युलेशन जास्त आहे, 5.81% याची त्याच्यामध्ये लक्षात घ्या. राईट, म्हणजे ओव्हरऑल ते विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 100पैकी 5.81% बौद्ध लोक आहेत. नंतर जैन पॉप्युलेशन 1.25%, ख्रिश्चन पॉप्युलेशन 0.96%, शीख आहे 0.2%, इतर धर्मीय 0.15% आणि अघोषित म्हणजे ज्यांनी स्वतःचा धर्म घोषित केलेला नाही असे 0.25% आहे. आता सर्वाधिक प्रमाण असणारा जिल्हा कुठला आहे, म्हणजे पर्टिक्युलर जिल्ह्याच्या पॉप्युलेशन पैकी कुठल्या धर्माचे पॉप्युलेशन त्या ठिकाणी जास्त आहे. लक्षात घ्या, नंदुरबारच्या टोटल पॉप्युलेशन पैकी सगळ्यात जास्त हिंदू लक्षात घ्या 92.31%. मुंबईमध्ये त्यांच्या टोटल पॉप्युलेशन पैकी 25% जनता लक्षात घ्या ही मुस्लिम आहे. अकोल्यामध्ये अकोल्याच्या टोटल पॉप्युलेशन पैकी 18.08% बौद्ध जनता आहे. मुंबई शहरामध्ये टोटल पॉप्युलेशन पैकी 5.38% जैन पॉप्युलेशन आहे. नंतर मुंबई उपनगरामध्ये लक्षात घ्या टोटल पॉप्युलेशन पैकी 3.45% आहे ते ख्रिश्चन. त्याच्यानंतर मुंबई उपनगरामध्ये टोटल पॉप्युलेशन पैकी 0.51% आहे शीख पॉप्युलेशन. इतर धर्मामध्ये गडचिरोलीचा नंबर आहे, नवघोषितमध्ये गडचिरोलीचा नंबर आहे. ठीक आहे, हे झालं महाराष्ट्राच्या बाबतीत. नंतर हे झालं आता महत्वाचे टेबल आपण पाहिले. आता हा टेबल लक्षात घ्या, हा पण ट्रेंड दिला 1901 ते 2011 मध्ये आपली पॉप्युलेशन कशी चेंज झाली भारताच्या बाबतीत ते ओव्हरऑल ट्रेंड दिलाय. लक्षात घ्या, याच्यावर जास्त क्वेश्चन नाही विचारले गेले, कमी क्वेश्चन विचारले गेलेत, पण तुम्हाला तो माहित असावा म्हणून तो हा टेबल दिलेला आहे. तुमचा क्वेश्चन तो पण जाऊ नये, तुमच्यासाठी हा होमवर्क असेल, तुम्ही निवांत वाचायचे, याच्यामध्ये काही शिकवण्यासारखं नाहीये, फक्त आकड्यावर नीट पाहून घ्या. कारण कधी कधी काय विचारतात की 1901 मध्ये एवढी होती, 1951 मध्ये एवढी झाली, नंतर 2001 मध्ये एवढी झाली. तुम्हाला ट्रेंड लक्षात आला पाहिजे की कशा प्रकारे तो आकडेवारी चेंज झालेली आहे. ठीक आहे, तर तुमच्यावरती होमवर्क असेल, तुम्ही ती निवांत वाचू शकता. तुम्ही PYQच्या अँगलने याच्यावरचे क्वेश्चन पाहून घेऊ शकता आणि त्यानुसार डेटा वाचू शकता. एक्स्ट्रा माहितीसाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर हा जो टेबल दिला असतात हा पण तुमच्यासाठी होमवर्कसाठी दिलाय. म्हणजे आपण काय केलंय, आपण हे वर जे टेबल घेतले ना, आपण पहिले टॉप 5 किंवा टॉप 10 असं करून कंपॅरिझन करून घेतलंय. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त कुठले, सगळ्यात कमी कुठले, असं करून आपण कंपॅरिझन करून एक्झामच्या अँगलने कव्हर केलं होतं. पण आपण एक विचार केला की आपण काय करायचं, संपूर्ण डेटा द्यायचा. म्हणजे काय, भारताचा सगळा डेटा द्यायचा पॉप्युलेशनचा, राज्य, त्यांची लोकसंख्या, त्याचा डिकेडल ग्रोथ रेट, त्याचं राज्याचं क्षेत्रफळ किती आहे, सेक्स रेशो लिंग गुणोत्तर किती आहे, 0 to 6 रेशो किती आहे, साक्षरता म्हणजे लिटरेसी रेट किती आहे, आणि घनता म्हणजे डेन्सिटी किती आहे. आपण काय केलंय, सगळ्याच राज्यांचा कंबाईन दिलेला आहे. म्हणजे क्वेश्चन कसा जरी फिरून विचारला तरी तुम्हाला ह्या टेबलमध्ये ऍड्रेस होईल. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तसं आपण भारताचं जसं दिलं तसं आपण महाराष्ट्राचं पण दिलं, लक्षात घ्या. राईट, महाराष्ट्राचे सगळे आपण जिल्हे एकत्र केलेत आणि आपण महाराष्ट्राचा पण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो म्हणजे थोडंसं नागरिकरणाविषयी. तर लक्षात घ्या, 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये लक्षात घ्या टोटल 53 मिलियन सिटीज आहेत. मिलियन सिटीज म्हणजे काय, ज्याचे पॉप्युलेशन 10,00,000पेक्षा जास्त असते. 10,00,000 म्हणजे काय, तर 10 लाखापेक्षा जास्त असणारी जी पॉप्युलेशन आहे अशी जी सिटी आहेत त्यांना आपण म्हणतो मिलियन सिटी. राईट, तर टोटल 53 आहेत, आपण त्यापैकी फक्त 10 घेतले. लक्षात घ्या टॉप 10 कुठले लक्षात घ्या, मुंबई, दिल्ली, कोलकाता. राईट, कसं लक्षात होणार, तर B बॉम्बे, D फॉर दिल्ली आणि K फॉर कोलकाता, BDK. राईट, तर लक्षात घ्या हे पहिले जे 3 शहर आहेत ना, बृहन्मुंबई, दिल्ली, कोलकाता, यांचे पॉप्युलेशन 1 कोटीपेक्षा जास्त आहे. मुंबईचे बघा 1.84 कोटी, दिल्लीचे 1.63 कोटी, कोलकात्याचे 1.41 कोटी आणि चेन्नई पण लक्षात ठेवून घ्या 86.96 लाख. MPSCनी माहिती पेअरमध्ये विचारलं होतं, लक्षात घ्या हे. राईट, त्यामुळे पाठ करून द्या, पहिले 4 तुम्हाला माहित पाहिजे, ऍटलीस्ट पहिले 4-5. राईट, आणि पुण्याचा क्रमांक किती लक्षात घ्या, पुण्याचा क्रमांक लागतो तो म्हणजे 8वा क्रमांक. लक्षात घ्या किती, 8वा क्रमांक लागतो पुण्याचा. पुण्याचे पॉप्युलेशन किती आहे, म्हणजे मिलियन सिटीच्या बाबतीत 50.49 लाख एवढी आपल्याकडं त्याची पॉप्युलेशन आहे, लक्षात घ्या. राईट, तर हे पहिले टॉप 10 तुम्हाला सांगितले. तुम्हाला कधी कधी असं पण विचारतील, तुम्हाला पहिले पास न विचारलं, तुम्हाला काय करतील, महाराष्ट्रामध्ये पुण्याच्या बाबतीत पुढचे मागचे विचारतील. म्हणजे काय, तुम्हाला हैदराबाद, अहमदाबाद, सुरत, जयपूर असं तुम्ही जवळचे पण लक्षात ठेवा. राईट, म्हणजे काय, पुण्याच्या आधी कोण कोण आहेत, पुण्याच्या आधी बंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद. लक्षात, बंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद, नंतर पुणे येते, नंतर सुरत येते, नंतर जयपूर येतं. लक्षात घ्या, म्हणजे पुढे मागं लक्षात, आपल्या आधी कोण आहे, तर आपल्या आधी अहमदाबाद आहे, आपल्या नंतर कोण आहे, सुरत. लक्षात घ्या. राईट, असं पण तुम्हाला MPSC आजकाल विचारते, कारण त्यांना माहिती तुम्ही पहिले टॉप 5 पाठ करणारच आहे, त्यामुळे तुम्ही काय करतात, असं मधलं काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करतात. आजकाल असा ट्रेंड वाढत आहे. नंतर पुढचं आपण पाहिजे सेन्सस टाउन. सेन्सस टाउनचे लक्षात घ्या, 1981च्या व्याख्यानुसार आपण सेन्सस टाउन म्हणजे काय, ज्या ठिकाणी पॉप्युलेशन 5,000 आहे असं क्षेत्र. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी 75%
पेक्षा जास्त पुरुष कामगार हे गैर कृषी क्षेत्रामध्ये काम करतात. म्हणजे काय, ऍग्रिकल्चर सोडून बाकीचे फील्डच्या ठिकाणी जर काम करत असतील ते, प्लस ज्या ठिकाणी लोकसंख्या घनता ही 400 पेक्षा जास्त आहे, बरोबर का. तर हे जे असं क्रायटेरिया ज्या ठिकाणी मीट होतो त्याला म्हणतात सेन्सस टाउन. ठीक आहे, 5,000 लोकसंख्या, त्याच्यानंतर 400 लोकसंख्येची घनता आणि 75% जी पुरुष जनता आहे ती नॉन अग्रिकल्चर मध्ये काम करते, याला म्हणतात सेन्सस टाउन. ठीक आहे, अशा प्रकारे सेन्ससचे आपण डेफिनेशन पाहिलेले. ऑलमोस्ट आपण पॉप्युलेशन हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर आपण याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. एक्झामच्या अँगलने आपण सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तर पॉप्युलेशन हा चॅप्टर आपण कंप्लीट केलेला आहे. आपण सगळ्याच अँगलनी जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, HRD, राईट, सगळ्याच अँगलने आपण कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. तर सगळे महत्त्वाचे फॅक्ट पाठ करून ठेवा. पहिला जो स्टार्टिंगचा पार्ट होता तो कन्सेप्टल पार्ट होता, तो मिनिट समजावून सांगितला, पुन्हा पुन्हा एकदा पाहून घ्या. आय होप तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील. आपण काय करूया, पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.